17 verse 7. पहिले राजे 17वा अध्याय 7वे वचन. And it came to pass after a while that the brook dried up because there had been no rain in the land. आणि काही दिवसांनी असे झाले की ओहोळ आटून गेला कारण देशात पाऊस नव्हता. Praise the Lord. देवाला There was no धन्यवाद. rain. देशामध्ये पाऊस नव्हता. When you lack, जेव्हा आपल्याला काही कमतरता भासते there's only one place to go, तेव्हा एकच जागा असते की जिथे आपण जाऊ शकतो and that is God. आणि ती जागा म्हणजे देव. The Lord is my shepherd, I shall not lack. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. Amen. आमेन. And not only go to God, but also be obedient to what He says. आणि फक्त देवाकडे जा एवढंच नाही, तर देवाकडे जा आणि देव जे म्हणतो त्याचं आज्ञापालन करा हे महत्त्वाचं आहे. The first point we learned was, why did the brook dry up? पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की ओहोळ का वाळला. Secondly, दुसरा, why did Elijah not stay in Kerith? एलिया करीतला राहिला का नाही. Third, तीन, and the final point today आणि we are going to शेवटचा discuss, मुद्दा आजचा जो आज आपण घेणार आहोत, what to do when the brook dries up. ओहोळ वाळल्यानंतर काय करायचं असतं. Amen. It's very आमेन. important. हे अतिशय महत्त्वाचं आहे. We saw why did the brook dry up. आपण हे पाहिलं की ओहोळ वाळला. We also saw why did Elijah not stay in Kerith. आपण हेही पाहिलं की एलिया करीतला का राहिला नाही. But we are going to study the third point, पण that आता is what to do when the brook dries up. तिसऱ्या मुद्द्याचा अभ्यास आपण करणार आहोत की ओहोळ वाळल्यानंतर काय करायचं असतं. Now people will ask, what to do, pastor, when my brook dries up? लोक विचारतील की पास्टर माझा ओहोळ वाळल्यानंतर मी काय करू. What should I do when the blessings stop flowing? माझे आशीर्वाद वाहणं बंद झालं तर त्यानंतर मी काय करू. What should I do when the finances stop flowing? जेव्हा पैसा किंवा आर्थिक आशीर्वाद माझ्या जीवनातले बंद होतात त्याला मी काय करू. When things don't work or when my job is gone, what shall I do? गोष्टी माझ्या जीवनामध्ये हव्या तशा जेव्हा होत नाहीत किंवा माझी नोकरी जाते त्यावेळेला मी काय करू. First thing first, पहिली गोष्ट नेहमी पहिली असावी. the day you see your brook dry up, ज्या दिवशी तुम्हाला असं आढळतं की माझा ओहोळ वाळलेला आहे, firstly, त्याला प्रथम तर take control of your mind. आपल्या स्वतःच्या मनाचा ताबा घ्या. Take control of your mind and your heart. जेव्हा तुम्हाला असं आढळतं की माझा ओहोळ वाळलेला आहे, त्याला प्रथम तर स्वतःच्या मनाचा आणि स्वतःच्या हृदयाचा ताबा घ्या. Your mind can play trance. कारण की तुमचं मन जे आहे ते खूप खेळ खेळू शकतं. Because there the devil starts working to rob you of your blessings. कारण त्या मनामध्ये सैतान थैमान आणि धुमाकूळ घालायला सुरुवात करून तुमचे आशीर्वाद चोरायला पाहतो. That is the time when people don't use their correct mind. आणि त्यावेळेला लोक आपलं योग्य मन वापरत नाहीत. See, we can use our mind at any time. आपण आपलं मन कधीही वापरू शकतो. When things are flowing, गोष्टी जेव्हा वाहत असतात you always use your right mind. त्याला आपण आपलं योग्य मन योग्यतेनं वापरतो. But when the brooks dry up, पण जेव्हा ओहोळ वाळतात, आशीर्वाद कुणीतरी खुंटतात, you should be very careful त्याला आपण फार जपून वागलं पाहिजे that your mind is renewed. की आपलं जे मन आहे त्या मनाचं नवीनीकरण व्हायला पाहिजे. Amen. आमेन. Honestly speaking, प्रामाणिकतेनं म्हणायला गेलं तर what would we have done as the brook dried up? जर ओहोळ वाळला तर ओहोळ वाळलेला असताना आपण काय करणार, काय करू शकतो. Sit there quietly claiming the promises of God? काही करू शकत नाही. तिथे शांतपणे देवाची अभिवचनं मागत बसू शकतो. But that is not our nature. परंतु आपला स्वभाव तसा नाही. You know, many times when brooks dry up, our nature suddenly goes in for a swing. बऱ्याच वेळेला आपला ओहोळ जेव्हा वाळतो त्याला आपले स्वभाव जे असतात ते विचित्र पद्धतीनं वागायला लागतात. That is why I have the highest regard for Elijah. आणि म्हणून एलियाला माझ्या नजरेमध्ये मी खूप मानास्पद ठेवलेलं आहे. Some of us आपल्यातले काही जण would not have been able to sit there and watch the brook dry up. आपल्यातल्या काही जणांना तर तिथं बसून ओहोळ वाळलेला पाहणार सुद्धा नाही. We are so hasty. कारण की आपण इतक्या घाईघाईनं जगणारी We want to माणसं. do something. आपल्याला काही ना काही सतत करायची सवय असते. We want things to be changed immediately. आपल्याला गोष्टी नेहमी तात्कालिक पद्धतीनं बदलायला हव्या असतात. If God doesn't do it, I will do it. जर परमेश्वराने गोष्टी बदलल्या नाही तर मी करीन. We would immediately remove our road map आणि आपण लगेचच आपला जो काही नकाशा आहे रस्त्यांचा तो काढणार and been looking for every hole in the land. आणि तिथं त्या For water. जमिनीमध्ये जे प्रत्येक भोक असेल किंवा जे प्रत्येक कुठे खाचा असेल त्या खाचेतनं पाणी काढायचा प्रयत्न आपण स्वतःवर करणार. In fact, even before the water dried up, we would have been looking for another location. आणि उलट पक्षी पाणी वाळायच्या अगोदरच आपला तो स्वभाव आणि सवय अशी आहे
की अगोदरच दुसरी नवीन जागा आपण शोधून ठेवणार. And there are times you need to be prepared for tomorrow. आणि कधी कधी आपण उद्याची तयारी पूर्व तयारी करायची असते. But there are many times where you need to wait upon God. पण बऱ्याच वेळेला असंही असतं की आपण देवाच्या चरणी वाट पाहायची असते. Even when the brook was half full, ज्या वेळेला ओहोळ अर्धा भरलेला होता, we would have been seeking for fresh place. त्या अर्ध्या भरलेल्या ओहोळाच्या वेळेला देखील आपण तर नवीन ताजी जागा शोधायला सुरुवात केली असती. Why sit here? की इथं कशाला बसायचं, Do something काहीतरी करायला हवं. is what most would have done. ही जास्तीत जास्त माणसांची एक सवय असते. जास्तीत जास्त माणसांचा असा एक स्वभाव असतो. We suddenly get scared. आणि अचानक आपल्याला भीती वाटायला But लागते. he who trusts in God, पण ज्या माणसाचा विश्वास देवावर असतो, Bible says, does not fear bad news. बायबल म्हणतं की तो माणूस कुठल्याही वाईट बातमीला घाबरत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If you trust God, don't fear any bad news. तुम्ही जर देवावर खरोखर विश्वास ठेवत असाल तर कुठल्याही वाईट बातमीला भिऊ नका. You live in fear because you don't align your mind to the word of God. तुम्ही घाबरून घाबरून का जगायला लागणार, तर मग त्याच्या मागचं कारण असं म्हणायला लागेल की तुम्ही कुठेतरी देवाचं वचन सांगत आहे त्या पद्धतीनं जगत नाहीये म्हणून तुम्हाला भीती वाटत आहे. Some of us say, why should we sit here? आपल्यातली काही माणसं असं म्हणतात की मी इथं कशाला बसायचं, Let us do something. काहीतरी करायला हवं, आपण काहीतरी करूया. Amen. आमेन. But here notice that Elijah didn't do anything पण इथे तुम्ही लक्षात घ्या की एलियाने काही केलं नाही until the word of the Lord came to him. जोवर देवाचं वचन त्याच्याकडे आलं नाही. In verse 8 we see, आणि मग 8व्या वचनामध्ये आपण पाहतो Bible says the word of the Lord came to him. परमेश्वराचे म्हणजे यहोवाचे वचन एलियाकडे आले. We must keep on doing what the Lord last commanded us to do परमेश्वराने शेवटी आपल्याला जे करायची आज्ञा केलेली होती ते आपण करत राहायचं until new instructions come. नवीन मार्गदर्शन आणि नवीन सूचना देवाकडनं येण्या अगोदर शेवटी देवाने आपल्याला जी सूचना दिलेली होती ती करत राहायची. One word from God is enough to put you over in life. देवाकडनं आलेला एक शब्द आपल्याला जीवनात वर टाकण्यास्तव उन्नती देण्यास्तव बास आहे, पुरेसा आहे. Many times we don't value God's one word. पण बऱ्याच वेळेला आपण देवाच्या एका शब्दाला कदर देत नाही, मान देत नाही. But there is that one word that has got heavy substance. पण देवाचा एक शब्द जरी असला तर त्या शब्दामध्ये खूप सारं वजन असतं. Amen. त्या शब्दात बरंच काही शिकण्यासारखं असतं. People say, लोक म्हणतात, Pastor, does not God speak to you again? पास्टर तुमच्याशी देव परत बोलत नाही का हो? He spoke to you many years back. देवबाप अनेक वर्षांपूर्वी तुमच्याशी बोलला. But that one word he spoke many years back is enough to carry me through all my life also. अहो पण अनेक वर्षांपूर्वी देवबाप माझ्याशी जो एक शब्द बोललेला आहे तो मला आयुष्यभराला पुरेल एवढा आहे. Because there is so much of revelation in that one word. कारण त्या एका शब्दामध्ये इतकं सारं प्रगटीकरण दाटून ठेवलेलं आहे. Amen. आमेन. And so here इथे Elijah is waiting upon God. एलिया देवाचरणी वाट पाहत आहे. Amen. Amen. Regardless what his circumstance was at आणि that time. तो काही बघत नाहीये, तो काही लक्षात घेत नाहीये की त्यावेळेला त्याची परिस्थिती काय आहे. You know, he heard God for the first time. तुम्हाला माहितीये की देवाचं त्याने पहिल्यांदा ऐकलं. The first time when God told him, go to Kerith, म्हणजे देवाने जेव्हा प्रथम त्याला सांगितलं की तू करीतला जा and I will provide you there. आणि तिथं मी तुला पुरवठा करणार आहे. And after that he didn't hear from त्याच्यानंतर God त्याला काही देवाची वाणी ऐकू आली नाही. for 2 years or so. 2 वर्ष किंवा 2 वर्षाचा सुमारानं काळ. Till the water dried up, he didn't hear from God. आणि अगदी ओळाचं पाणी आटून गेलं पण तोवर त्याला देवाची वाणी काही परत ऐकायला आली नाही. Maybe that was more than a year, maybe about 2 years. आणि कदाचित त्यावेळेपर्यंत 1 वर्ष लोटलं असेल, 2 वर्ष झाली असतील. Amen. आमेन. But what we do is, पण आपण काय करतो, why hasn't God spoken to me? आपला स्वभाव कसा असतो, घाई घाई, नुसती घाई, इतकी घाई की त्याला सुमार नाही. देव अजून बोलला कसा नाही, देव अजून बोलला कसा नाही, देव बोलायला पाहिजे, देव बोलला कसा नाही. Wait upon God. अरे थांब ना जरा, He देवावर will वाट पहा, speak. देव बोलेल ना. Amen. आमेन. Because sometimes to gain our attention, कारण की कधी कधी आपलं लक्ष वेधून घ्यायला he has to do such kind of thing. देवाला अशा पद्धतीची कामं करावी लागतात. Amen. आमेन. Many times बऱ्याच वेळेला the brook dries up to gain our attention. ओहोळ वाळून जातात आपलं लक्ष वेधून घ्यायला. देव म्हणत असतो माझ्याकडे लक्ष दे, त्यासाठी मी हा ओहोळ वाळवलाय. So when the brook dries up, तर जेव्हा ओहोळ वाळतो somewhere you need to understand God is trying to gain my attention. त्याला कुठेतरी प्रथम तर मी माझं समजून घ्यायचं असतं की देव माझंच लक्ष त्याच्याकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहे. Many times माझा ओहोळ कुणामुळे वाळला, माझा ओहोळ माझ्यामुळे वाळला हे पहिलं लक्षात घ्यायचं. many times बऱ्याच वेळेला the first time we hear God प्रथम जेव्हा आपण देवाचं ऐकतो and later on continue doing आणि मागाहून मग करणं सुरू ठेवतो, without God. देवाशिवाय करणं सुरू ठेवतो. There are other times त्याला मग इतर काही वेळेला we hear from God the आपण first time, प्रथम देवाकडनं ऐकतो, and the second time दुसऱ्यांदा we don't wait to hear from God. आपण देवाकडनं ऐकायची वाटच पाहत नाही.
Like in the case of Moses, जसं मोशेच्या घटनेमध्ये God placed a burning bush to gain his attention. देवानी एक जळणारं झुडूप त्याच्या समोर आणून ठेवलं त्याचं लक्ष आकर्षित करून घ्यायला. So many times, बऱ्याच वेळेला God does certain things in our lives to gain attention. परमेश्वर आपल्याही जीवनामध्ये काही गोष्टी करत असतो अशासाठी की आपलं लक्ष त्याच्याकडे जावं. When your brook dries up, जेव्हा आपला ओहळ वाळतो go to the feet of God. त्याला देवाच्या चरणी जा Wait upon God. आणि देवावर वाट पहा. Speak in tongues. अन्य भाषेत बोला. He might reveal certain things in the spirit. कदाचित आत्म्यात तो काही गोष्टी तुम्हाला प्रगट करेल. Amen. Amen. Firstly, what I liked about Elijah पहिलं was, तर एलियाविषयी मला जे आवडलं ते हे though the water was dwindling, की जरी पाणी आटत चाललेलं होतं though it was gradually decreasing, आणि जरी पाणी हळूहळू कमी होत चाललेलं he होतं did not press the panic button. तरी देखील एलियानं पॅनिक आणि गोंधळ आणि भीती हा जो अलार्म आहे हा जो गजर आहे तो वाजवला नाही. He didn't allow his mind to be clogged with negative thoughts. त्यानं नकारात्मक विचारांनी आपलं मन तुंबवलं नाही. See, when brooks dry up, you are full of negative thoughts. ओहोळ वाळला की पहिलं तर आपल्या डोक्यामध्ये सगळे नकारात्मक विचार यायला The लागतात devil start talking to you many things. आणि सैतान बऱ्याच गोष्टी आपल्याशी बोलायला लागतो. One of the most important aspect to receiving blessings परमेश्वराकडनं जर आशीर्वाद स्वीकारायचे असतील तर त्याच्या मागचा एक अतिशय महत्त्वाचा असा पैलू म्हणजे is never have a contorted opinion of God. कधीही देवाविषयीनं तुम्ही विचित्र असे विचार करू नका. Many times, बऱ्याच वेळेला in good days, चांगल्या we दिवसांमध्ये have high opinion about God. देवाविषयीनं आपलं मत फार चांगलं असतं. देवाला आपण कदरही खूप देतो दिवस चांगले आणि सुखाचे असताना. But पण when the brooks dry up, आपला ओहोळ वाळला we have a very bad opinion about God. की त्याच्यानंतर आपली देवाविषयीची मतं सुद्धा बदलतात आणि कुठेतरी मनात असं यायला लागतं की देवच चांगला नाही. So maybe sometimes God dries up our brooks to see our condition we कदाचित have with God. कधी कधी देव आपले ओहोळ वाळवून टाकतो हे तपासायला की आपण देवाविषयीची काय मतं मांडलेली आहेत. Amen. Amen. We need to be the same even when the blessings are there with us, even when the blessings are dwindling in our lives. आशीर्वाद जेव्हा आपल्या जीवनामध्ये God. असतात त्यावेळेलाही आणि आशीर्वाद जेव्हा आपल्या जीवनातनं हळूहळू कमी व्हायला लागत असतात त्यावेळेलाही आपले विचार देवाविषयीचे चांगलेच असायला पाहिजे. देवाविषयीच्या आपल्या मतांमध्ये दुमत पडता कामा नये. Praise the Lord. Amen. Elijah did not have a contorted picture of God even when the brooks dried up. ओहोळ वाळल्यानंतर सुद्धा एलियानं कधीही देवाविषयीनं वाईट विचार केला नाही. He could have doubted God. एलिया देवावर शंका घेऊ शकला He असता. could have doubted that God spoke to me. एलिया संदेह करू शकला असता शंका घेऊ शकला असता की देव माझ्याशी बोललाय And how could the brook dry up? आणि हा ओळ कसा काय वाळला देव माझ्याशी बोललेला आहे. But he didn't imagine wrong about God. पण त्याने देवाविषयी कधीच चुकीची कल्पना केली नाही. He waited at the brook तो त्या ओळापाशी वाट पाहून till थांबला. the word of God came to him. जोर देवाचं वचन त्याच्याकडे आलं नाही तोवर तो तिथे थांबला He must have been preparing himself to receive the word of God. आणि तो स्वतःची तयारी करत गेला असेल देवाचं वचन प्राप्त करून घ्यायला. When your brooks dry up, ज्या वेळेला आपले ओहोळ वाळून जातात prepare yourself to receive the word of God. त्यावेळेला देवाचं वचन स्वीकारायची आपण तयारी करा. That is the time. त्याला स्वतःची पूर्वतयारी देवाचं वचन स्वीकारण्यास्तव करा. त्यावेळेला Your spiritual antenna should be up. तुमचा आध्यात्मिक अँटिना अगदी वर असायला हवा Somewhere God is trying to reach to you. की कुठेतरी देव माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. At such a time, अशा वेळेला even when the brooks dry up, ओहोळ जरी वाळला live in positivity. तरी देखील सकारात्मक विचारांमध्ये जगा. Live in a positive thought about God in a negative situation. आणि नकारात्मक परिस्थितीत सुद्धा देवाविषयीनं सकारात्मक विचारच करा. That is the secret of receiving your blessings. आपले आशीर्वाद जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्याच्या मागचं हे रहस्य आहे. When your brooks dry up, ज्या वेळेला आपले ओहोळ वाळतात first thing, control your mind. त्याला प्रथमतः आपल्या स्वतःच्या मनाचा ताबा घ्या Say to yourself, आणि स्वतःला म्हणा my God shall never fail me. माझा देव मला कधी अपयश देणार नाही. My God shall never fail me. माझा देव मला कधी अपयश देणार नाही. People don't get certain things लोकांना काही विशिष्ट गोष्टी मिळाल्या नाही and their confession is so negative concerning God. काही गोष्टी लोकांना जीवनात मिळाल्या नाही तर लगेचच देवाविषयीनं त्यांची मतं आणि त्यांचं बोलणं इतकं नकारात्मक होतं की ज्याला सुमार नाही. God is not taking care of me. देव मला सांभाळत नाही. अलीकडे देवाचं माझ्याकडे लक्ष His नाही. eye is not upon काय me. करायचं माझ्यावर देवाचे डोळेच नाही. एवढं करून सुद्धा असं आहे. काय करायचं बिचारी मी एवढं करूनही माझ्या पदरी हेच आहे. Now although this testimony is in the Old Testament, आता ही साक्ष जरी जुन्या करारातली आहे there are some principles that are similar and that can be applied even
today to तरी us. काही तत्व सारखीच आहेत आणि ती तत्व आजही आपण आपल्या जीवनात अंगीकारू See, शकतो. principles remain the same all throughout the Bible, whether it's the Old Testament or the New Testament. संपूर्ण बायबलमध्ये जुना करार असो किंवा नवीन करार असो तत्व तीच असतात, तत्व बदलत नाही. Methods may change, पद्धती आणि रीती बदलत असतील, but the principles remain the same. The Bibleची underlying तत्व. principles remain the same. बायबलची ठळक तत्व जुन्या आणि नवीन करारात सारखीच आहेत, आत्ताही सारखीच आहेत. बायबलची तत्व बदलत नाहीत, पद्धती आणि रीती कामाच्या बदलत असतात. In those times, त्या काळात they didn't have the new spirit. त्यांच्याकडे नवीन आत्मा नव्हता. Today we have a new born again spirit. आज आपल्याकडे नवीन जन्म पावलेला नवीन आत्मा आहे. Yet the principles of God remain the same. तरी देवाची तत्व सारखीच आहेत, देवाची तत्व बदलत नाही. And never forget, आणि कधी विसरू नका, God has billions of ways to cater to your needs. परमेश्वराकडे करोडो मार्ग आहेत ज्या मार्गाने देव तुमच्या गरजा भागवू Why do शकतो. you think that only ravens could have fed you? तुम्ही का असा तोटका विचार करता की फक्त कावळ्यांनीच मला येऊन खायला घालावं? Why do you ever think that only the brook of Kerith could have given you water? तुम्ही का असा तोटका विचार करता की फक्त करीचा ओहळच मला पाणी देऊ शकतो, मला हा ओहळ पाहिजेच, हा ओहळ वाळलाच कसा? God can give you fresh water even from a sea water. देव तुम्हाला ताजं पाणी खारट समुद्राच्या पाण्यात नाही देऊ शकतो. He can do it. देव करू शकतो. He is God. देव देव आहे. But we need to approach God in the right way. पण आपण देवासमोर योग्य पद्धतीनं प्रस्तुत व्हायला हवं. We need to have a good feeling about God even in a negative आणि situation. नकारात्मक परिस्थितीत सुद्धा देवाविषयीच्या भावना आपल्या चांगल्याच असायला हव्या. See, that is how I lived all these 25 years. अशा पद्धतीनं गेली 25 वर्ष मी जगलेलो आहे. In the negative situation, I always had a very positive approach towards God. नकारात्मक परिस्थितीत सुद्धा मी देवाकडे मात्र फार सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहून आलेलो You आहे. cannot come with hurt feelings before God. अंतःकरणामध्ये कडू भावना आणि मला वाईट वाटलं, मला जखमा झाला, या भावना घेऊन देवाकडे आपण कधी येऊ शकत नाही. And you can come to God, but don't expect to receive anything from हा, God. असल्या भावना घेऊन आपण देवाकडे येऊ शकतो की मला वाईट वाटलं, माझ्या हृदयाला जखमा झाल्या, पण अशा भावना घेऊन देवाकडे येऊन देवाकडनं अपेक्षा काही करू नका. Let not your imagination run wild concerning God. आणि देवाविषयीच्या कल्पना एवढ्या मोकाट आणि रानटी सोडू नका. There is some wrong reasoning that becomes locked inside us. काहीतरी चुकीचे विचार आपल्या हृदयात आपण कोंडून घेतो. Amen. Amen. We keep it locked in us, काहीतरी चुकीचे विचार आपल्या हृदयात आपण कुलूप बंद करून ठेवतो whereby we don't see a breakthrough in our blessings. की जिथं मग त्यामुळे आपल्या आशीर्वादांची नवीन सुरुवात आपल्याला दिसतच नाही. Maybe sometimes something God didn't do for you and you locked it inside your heart and your mind. कदाचित कधीतरी काहीतरी देवाने तुझ्यासाठी केलं नाही आणि ती गोष्ट घेऊन तू आपल्या अंतःकरणामध्ये बंद करून कोंडून ठेवली And you said something negatively against God. आणि काहीतरी नकारात्मक तू देवाच्या विरुद्ध बोलला And later on God blessed you. आणि मागाहून मात्र देवाने तुला आशीर्वाद दिला And you said thank you Jesus. आणि मग तू धन्यवाद येशू म्हणाला. But what wrong you said that time was not undone. पण त्यावेळेला जे तू चुकीचं बोललेलं होतास ते अजून तू निपटलेलं नाहीये. You have to say sorry about it. त्याविषयीनं तू सॉरी अजून म्हटलेला नाही जी म्हणायला हवी आहे. Amen. Amen. The mother is waiting for the child to say sorry. आई वाट बघतीये की मुलानं किंवा मुलीनं सॉरी म्हणायला हवं. But when the mother gives a chocolate, the child takes it and says thank you. But what about the previous time when the child said you don't love me, that's why you don't give me a chocolate? आईनं चॉकलेट दिलं त्यावेळेला मुलगा किंवा मुलगी म्हणत आहे थँक्यू आय लव्ह यू. अरे पण अगोदर ज्या वेळेला तू आईविषयीनं काहीतरी आईनं दिलं नाही का, बोलली नाही का, आईविषयीनं तू नकारात्मक विचार केले त्याच्याविषयीनं सॉरी म्हणायचं ते कधी? Amen. See, we need to rectify ourselves. तर असं नाही, केलेल्या चुका कुठेतरी दुरुस्तही करायला हव्यात ना. Some people store wrong conclusions in their minds and hearts. काही माणसं आपल्या अंतःकरणामध्ये चुकीचे विचार आणि चुकीचे निष्कर्ष कोंडून ठेवतात. Get rid of it. त्यांना काही दिसतच नाही, आंधळे होऊन जातात. हे सगळं सोडा. See, if I wanted, I could have just sat down and started, downloading everything that didn't happen in my life. मला जर हवं असतं आणि मला जर हवं असेल तर माझ्याही आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या घडल्या नाहीत, त्या न घडलेल्या गोष्टींविषयी डोक्याला हात मारून रडत मी देवाविषयी नकारात्मक बोलत बसू शकलो असतो, पण बसत नाही. I wouldn't have progressed in my life. आणि मग आयुष्यात माझी प्रगती झाली नसती. Forgetting the past. भूतकाळ विसरणे, झालं ते झालं. Amen. सॉरी Get rid म्हणणे of it. आणि ते सोडणे. Otherwise, you will never find your Zarafit. नाही तर तुला तुझा सराफत आयुष्यात कधी सापडणार नाही. Whatever opinion enters our mind जी काही मतं आपल्या मनात घुसतात may not always be in line with the word of God. ती सगळीच मतं आणि ते सगळेच विचार देवाच्या शब्दाला धरून असतील असं काही सांगत नाही.
And especially this happens when our brooks dry up. आणि खास करून आपल्या जीवनातले ओहोळ वाढले, आशीर्वाद कुठेतरी थांबायला लागले की असं सगळं होतं. See, reasoning is very good. तर्क वितर्क विचारवाद चांगले आहेत, But पण when the brooks dry up, then the reasoning does not play right. ओहोळ वाढल्यानंतर तर्क वितर्क Amen. आणि विचारवाद हे सगळे योग्यतेनं विचार होत नाहीत. When your brooks dry up, ज्या ज्या वेळेला आपले ओहोळ वाढतात then your reasonings don't help you. त्याला तर्क वितर्क वादिवाद आपल्याला मदत करणार नाहीत. See, they are not a blessing to you. अरे ओहोळ वाढलेला आहे, तू वादिवाद तर्क वितर्क काय करतो त्यातून अजून काही तुला मिळणार नाहीये. Amen. When it gets locked in your mind, आणि जेव्हा मात्र या नकारात्मक गोष्टी तुझ्या अंतःकरणात सगळ्या तू बंद करून it ठेवतो, influences your action too accordingly. त्याची छाप तुझ्या कृत्यांवर पडायला लागते. From that time, तेव्हापासून every decision you take is based on wrong reasoning. आणि मग तेव्हापासून प्रत्येक निर्णय जो काही तू घ्यायला लागलेला आहे तो चुकीच्या विचारांवर आधारित घेतला. Amen. And then day in and day out, people start reasoning wrongly आणि मग दिवस आणि रात्र ती माणसं चुकीचाच विचार करतात because they entertain all kinds of stuff except the word of God. कारण की ते सर्व पद्धतीचा जो काही चुकीचा विचार आहे त्याला थारा देतात, त्याचं मनोरंजन करतात, पण देवाच्या शब्दांना थाराच देत नाही. It's just like the wrong reasoning that God sent sickness. हे बरोबर अशा सारखं आहे की चुकीचा तर्क वितर्क की देवाने आजार पाठवला. They logically conclude by a superficial reading of some scripture verses काही शास्त्रवचन वाचून असा निष्कर्ष काढून टाकतात. that God sent sickness. काही माणसं काही शास्त्रवचन वाचतात आणि त्यातनं असा निष्कर्ष काढून मोकळे होतात की देवबापांनी सगळे आजार पाठवलेले आहेत. Like Job in the beginning thought that it was God. जसं इयोबाला सुरुवातीला वाटलं की हे आजार पाजार सगळे देवानीच मला दिलेत, So in their reasoning they accepted. आणि त्यांच्या तर्क वितर्कांमध्ये ते हे सगळं स्वीकारून That's बसतात. why Paul said म्हणून पॉल म्हणाला in 2 Corinthians 10:5, 2 Corinthians 10 अध्याय 5 वचन, casting down imaginations सगळ्या कल्पना खाली पाडणे and every high thing that exalteth itself against the knowledge of God and bringing into captivity every thought to the obedience of Christ. 2 Corinthians 10 अध्याय 5 वचन. म्हणूनच तर पॉल म्हणाला वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. Praise the Lord. Amen. Like there was a time जसं एक वेळ होती when a great preacher was supposed to be preaching in an open air meeting. एकदा एक उपदेशक होते की त्या उपदेशकाला त्या प्रीचरला एका मोठ्या ओपन एअर मीटिंग मध्ये बोलायला आमंत्रित केलेलं. Lots of people had gathered. आणि बरीच माणसं त्या सभेला गोळा झाली Suddenly it started pouring आणि अचानक खूप पाऊस पडायला लागला and the wind was fierce. आणि खूपच मोठा वारा वादळ सुटला. And the wind was so fierce that it blew away the tent. वारा इतका मोठा सुटला की त्यामध्ये तो तंबू उडून गेला. And this preacher, आणि हा जो कोणी प्रीचर किंवा उपदेशक later on, हे जे कोणी देवाचे सेवक मागावून he met Kenneth Hagin केनेथ हेगन यांना भेटले and he said, आणि म्हणाले God blew away my tent. देवानी माझा तंबूच उडवून लावला. See, you should be careful to whom you speak such things. अरे जिभेला हाड असावं, कुणाशी काय बोलतोय तुला काही कळतंय का? Kenneth Hagin said, केनेथ हेगन बोलले God is not in breaking business, परमेश्वर कुणाचे तंबू उघडत नसतो, but he is in the making business. परमेश्वर कुणाला तोडत नसतो, परमेश्वर कुणाला विभक्त करत नसतो, तो बनवतो, तो जोडतो. So don't blame God for it. देवाला दोष नको देऊ. So we need to put a check on our reasoning, which at times runs wild. तर आपण आपल्या तर्क वितर्कांवर कधीतरी तपासणी केली पाहिजे की हे जे तर्क वितर्क मोकाट सुटतात आणि काही विचार करतायत. Let our minds be aligned to the word of God, especially when the brooks dry up. खास करून ओहोळ वाळल्यानंतर आपली मनं जी आहेत ना ती देवाच्या वचनाला झुंपून राहतील अशी ठेवा. You need to realize तुम्हाला कळायला that हवं the soul has a function of itself. जीव जो आहे त्या जीवाचं आपलं स्वतःचं काम आहे. Just like there are different members in a body and their functions are also varying. जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात आणि त्या वेगवेगळ्या अवयवांचं वेगवेगळं काम असतं, So also our mind has faculties. तसं आपल्या मनाचीही वेगळी कार्यकारिणी आणि त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. Because the Bible says कारण की बायबलमध्ये लिहिलेलं the आहे spirit also has mind. आत्म्यालाही मन आहे. See? आमेन. And mind also has a spirit of thinking. आणि मनालाही विचारसरणीचा आत्मा आहे. And the mind can play truant. मन बराच खेळ खेळू शकतं. Because in the soul, कारण जीवात there is a reasoning and there is a
analyzing. तर्कवितर्क आहेत, एक हिशोब करायची वृत्ती आहे. Amen. Amen. And there's another part in the soul for imagining. जीवात अजून एक भाग किंवा घटक आहे ज्याला कल्पना So म्हणतात. these three things can play havoc in your life. या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये धुमाकूळ घालू शकतात. See, God did not use or place these three things for destructive purposes. परमेश्वराने या तीन गोष्टी नाशास्तव ठेवलेल्या नाही. So imagining, तर कल्पना, if it is not dealt by the word of God, you can imagine anything. ज्या कल्पना आहेत त्या कल्पना जर देवाच्या वचनाद्वारे हाताळलेल्या नसतील तर कल्पना मोकाट सुटून काहीही कल्पना डोक्यात येऊ शकतात. So analyzing, तर हिशोब करा, reasoning, तर्क वितर्क, imagination, कल्पना, all fall in the soul realm. हे सगळं जीवात येतं. And so म्हणून many times बऱ्याच वेळेला when the brooks dry up, ओहोळ जेव्हा वाळतात the soul being a separate entity, त्याला जीव आपलं एक वेगळं अस्तित्व आहे suddenly it starts reasoning. आणि जीव एक वेगळं अस्तित्व असल्यामुळे तर्क वितर्क करायला लागतो. Suddenly it starts analyzing. आणि जीव सगळा गोळाबेरीज करून हिशोब करायला लागतो. Suddenly it starts imagining things. आणि अचानक जीव कल्पना करायला लागतो. And it can imagine any wild thing. आणि जीवामध्ये कुठलेही मोकाट विचार आणि कल्पना येऊ शकतात बरं का. That's why you need to take control of these areas of your soul. आणि म्हणून तुमच्या जीवाच्या या सगळ्या भागांचा तुम्ही ताबा आणि नियंत्रण घ्यायला हवं. People will say, लोक म्हणतील, why did God give such a kind of soul then? देवाने का असल्या पद्धतीचा जीव माणसाला दिला? See, we are made in the image and likeness of God. That means God also has imagination and analyzing and reasoning. अरे देवाच्या आवडीत आणि देवाच्या रूपात आपण बनलो, याचा अर्थ देवाकडेही कल्पना आहेत, हिशोब करणं आहे, तर्कवितर्क आहेत. Amen. Amen. These things give us the ability to see in the future or think about certain things. हे जे काही घटक आहेत ना, हे घटक आपल्याला भविष्यामध्ये पाहायला लावतात, काही गोष्टींचे विचार करायला लावतात. Amen. Amen. Like the world says, don't always use your head. जसं जग म्हणतं की अरे नेहमी डोकं वापरायचं Let नसतं, the heart lead you. कधी कधी हृदयाचं ऐकायचं. You have to listen to the heart when you have to make some major decisions more than your head. आणि जीवनामध्ये जेव्हा महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तर हृदयाचंच ऐकायचं डोक्यापेक्षा जास्त, असं जग म्हणतं. This is just one part of the truth, not the whole truth. सत्याचा हा एक भाग की आणि घटक आहे, हे संपूर्ण सत्य नाही, हा सत्याचा एक भाग आहे. Because your heart of the unbeliever is still not born again. कारण अविश्वासू माणसाच्या हृदयाचा अजूनही नवीन जन्म झालेला नाही. Amen. Amen. So the heart may think in sensitivity, but तर हृदय संवेदनशीलतेनं विचार करेल it may not be in line with God. आणि कदाचित ते विचार देवाच्या शब्दाला जुळून नसतील. Amen. Amen. Your heart needs a base, it needs a foundation to be led. हृदयाला एक पाया हवा असतो की ज्या पायावर आधारभूत त्याच्यात विचार येतात. Any heart कुठलेही हृदय that has no foundation ज्या हृदयाला पाया नाही is not worth listening. त्या हृदयाचं ऐकण्यासारखंच नाहीये. ते हृदय ऐकायच्या लायकीचंच नाही. आपण त्या हृदयाचं ऐकायचं नाही. Because the Bible also says कारण बायबलही the म्हणते heart is deceitful above all things, who will know it? हृदय तर सगळ्याहून जास्त कपटी आहे, हृदय कोण जाणणार, असं बायबल म्हणतं. So how can the world very clearly say, don't listen to your head, listen to your heart? तर जग असं कसं क्लिअरली म्हणतं की हृदयाचं ऐक, डोक्याचं ऐकू नको, जेव्हा बायबल म्हणतं की हृदय तर सगळ्यात जास्त कपटी आहे, हृदय कोण जाणणार? हृदयाला पाया हवा. Say, it needs a foundation. त्याला पाया हवा असतो. Amen. So your heart without the foundation cannot lead you in right paths. पाया विरहित हृदय तुला योग्य रस्त्यावर चालू शकत नाही. See, some of your worldly friends must have told you, तुमच्यातले काही जगिक मित्र तुम्हाला कधीतरी बोलले I असतील, always follow my heart. मी नेहमी माझ्या हृदयाचं ऐकतो, I do what my heart tells me. माझं हृदय मला जे सांगतं ते मी करतो. See, that cannot still be a sure thing. ती खात्रीपूर्वक गोष्ट असू नाही शकत. So we as believers, आपण बिलीवर या नात्यानं we know we cannot even believe on our heart आपल्याला माहित आहे की आपण आपल्या हृदयावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही till it is standing on the foundation that is the word of God. मी बिलीवर या नात्याने मला माहिती आहे मी माझ्या हृदयावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही जोवर माझं हृदय देवाच्या शब्दांचा पाया घेऊन पुढे येत नाही तोवर. So we need to spend time with God, तर आपण देवाच्या सहवासात वेळ घालवायला हवा, praise Him and worship Him, talk to देवाची Him, स्तुती आराधना करून देवाशी बोलायला हवं, and you will प्रार्थना come out पाहिजे. of every confusion. आणि मग तुम्ही सगळ्या गोंधळातनं बाहेर पडाल. Amen. Amen. Every confusion. सगळ्या गोंधळातनं मग तुम्ही बाहेर पडाल. Sometimes कधी-कधी. people accept that the devil is strong and powerful, लोक स्वीकारतात की सैतान खूप सामर्थ्यवान आहे and they accept that they don't have any authority over him. आणि लोक हेही स्वीकारून बसतात की सैतानावर आपल्याला काही अधिकार नाही, सैतान खूप पॉवरफुल आहे. They somehow reason it in
in their minds. आणि कसं तरी करून त्यांच्या मनात हे सगळे तर्क वितर्क The येतात. moment you reason something outside the word of God, ज्या क्षणाला कुठलाही तर्कण वितर्क देवाच्या शब्दाबाहेरचा आपल्या डोक्यात आला you are putting yourself in bondage. की समजायचं आपण स्वतःलाच बंधनात टाकलंय. It is the word of God that will set you free. देवाचं वचन तुला मुक्त करेल. Anything outside the word of God will put you in bondage. जे काही देवाच्या शब्दाच्या बाहेरचं आहे ते तुला बंधनात घालेल. Amen. आमेन. A wrong reasoning चुकीचे तर्क can put you in bondage. चुकीचे तर्क तुला बंधनात नेऊ शकतात. You become a slave. आणि मग तू त्या विचारांचा त्या तर्कांचा गुलाम होशील. When your brook dries up, tune up your spirits. जेव्हा तुझा ओहळ वाळतो त्याला तुझ्या आत्म्याला ट्यून कर. Tune up your souls, तुझा जो जीव आहे तो देवाकडे ट्यून कर. that you may be able to receive a word from God. म्हणजे तुला देवाकडनं वाणी किंवा देवाकडनं शब्द घेता यावा. I read of Pastor John Osteen's sister. पास्टर जॉन ऑस्टीन यांच्या बहिणीविषयी मी वाचलं. He was sharing about this incident and he said, पास्टर जॉन ऑस्टीन या घटनेविषयी बोलत होते आणि म्हणाले one day he was driving in a certain direction एके दिवशी ते एका दिशेनं ड्राईव्ह करत होते and God told him to go to his sister आणि देव त्यांना म्हणाला की तुझ्या बहिणीकडे जा. who was admitted in the mental hospital. आणि त्यांची बहीण मेंटल हॉस्पिटलमध्ये वेड्यांच्या इस्पितळात भरती होती. She had some problem. तिला काही समस्या होत्या. And so when he went there in obedience, आणि जेव्हा देवाचं आज्ञापालन करून पास्टर जॉन ऑस्टीन बहिणीला भेटायला मेंटल हॉस्पिटल मध्ये गेले, being led of the Holy Spirit, पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शित केलं आणि ते गेले. and he went there and he said, I want to see my sister. आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की मला माझ्या बहिणीला भेटायचं आहे. When his sister came to meet him, जेव्हा त्यांची बहीण बाहेर त्यांना भेटायला आली, the anointing of God came mightily upon him. देवाचा अभिषेक महान रीतीनं जॉन ऑस्टीन यांच्यावर उतरला. And the first word he said was, आणि पहिला शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर पडला तो असा, don't tell me God did this. मला असं बोलू नकोस की हे देवाने केलंय. Don't tell me that God did this. मला असं म्हणू नकोस की हे देवाने केलंय. And he commanded the enemy to lose hold of his sister's life. आणि त्यांनी शत्रूला आज्ञा केली की माझ्या बहिणीच्या जीवनाला सोड. And she was freed immediately. आणि लगेचच त्यांची बहीण मोकळी झाली. Today she is completely all right. आज त्यांची बहीण अगदी पुरेपूर बरी झालेली आहे. And this was his testimony. आणि ही त्यांच्या जीवनातली साक्ष आहे. Sometimes कधी कधी our mind, if we don't control it, it can take us to the mental hospital. आपल्या मनाचा आपण जर ताबा घेतला नाही तर आपलं मन आपल्याला वेड्यांच्या इस्पितळात आणि मेंटल हॉस्पिटल पर्यंत पोहोचवेल बरं का. Are you understanding, people? मन सांभाळा. When John said that statement, जेव्हा योहान हे विधान बोलला don't tell me that God did this, की जेव्हा जॉन ऑस्टीन यांनी हे विधान केलं आणि आपल्या बहिणीला पहिलं तर ते असं म्हटले की असं बोलायचं नाही, खबरदार असं बोलली तर की हे देवाने केलं. she did not hear John Osteen's voice. जॉन ऑस्टीनचा आवाज त्याला तिनं ऐकला She नाही. heard it as if it was the voice of God speaking to her. तिनं अशा पद्धतीनं हे ऐकलं की जणू देवाची वाणी माझ्याशी बोलत And आहे. for the first time, आणि पहिल्यांदा she started doubting the reasoning. तिनं आपल्या तर्क वितर्कांवरती शंका घेतली. She had doubted the reasoning she had earlier carried in her mind. आणि अगोदर तिनं डोक्यात जे सगळे तर्क वितर्क गोळा करून घेतले होते त्याच्यावर तिनं शंका घ्यायला सुरुवात केली. She was thinking that God did it. तिनं आजपर्यंत असा विचार केला की हे देवाने केलं माझ्या जीवनात. And that's why she was not being healed. आणि म्हणून तिला आरोग्य मिळत नव्हतं कारण तिचा विचार असा की मला वेडं देवाने केलंय. When you put your sin at God's door, God is not going to help you. तुझं पाप तू देवाच्या दारी थोपू नको. तुझं असं केलं तर देव तुला मदत करणार Don't नाही. take the sin from devil's door also and put it at God's door. सैतानाच्या दारातनं पाप काढू नये, देवाच्या दारावर थोपू नका. God will not hear you. देव तुमचं ऐकणार नाही. Are you understanding? कळतं का मी काय God will not hear म्हणतो? you. पाप मी केलाय, क्षमा मी मागायची. Amen. So for the first time पहिल्यांदा that this problem that she had, she thought it was from God. पहिल्यांदा जेव्हा ही सगळी समस्या तिच्या जीवनामध्ये आली तिला असं वाटायला लागलं की हे सगळं देवानी माझ्या जीवनात केलं. But with the anointing, when John Osteen spoke, पण अभिषेकाद्वारे जेव्हा तिचे बंधू पास्टर जॉन ऑस्टीन बोलले, she questioned about the reasoning she had before. मग तिनं काय केलं की अगोदर तिच्या डोक्यात हे सगळे जे तर्क आले होते ना की देवानीच हे सगळं माझ्या जीवनात केलं त्यावर तिनं शंका घ्यायला सुरुवात The केली. moment she came to the conclusion आणि ज्या क्षणाला मग तिनं निष्कर्ष लावला that the voice she before heard was not the voice from God, की अगोदर जे मी वाणी ऐकली होती, अगोदर जे विचार मी केले होते ते देवाकडनं that नव्हते, it was not God who put me in this की situation. देवानी मला या परिस्थितीमध्ये टाकलेलं She नाहीये. was immediately set free. आणि लगेच ती मोकळी झाली. If you renew your mind, जर तुम्ही तुमच्या मनाचं नवीनीकरण केलं you will be set free. तर तुम्ही मोकळे व्हाल. Some people, काही लोक they live in their sickness all their life आयुष्यभर आपल्या आजारांमध्ये जगतात because they blame God for their कारण sickness. ते देवाला दोष देतात की आजार मला देवाने दिलाय. And so God doesn't heal them. देव त्यांना म्हणून बरं करत नाही. Once sometime they said it. एकदा कधीतरी ते बोलले I think so God has
put me in this की sickness. मला असं वाटतं की देवानीच मला हे दिलंय. See? Or sometimes you become so hurt towards God, नाही तर देवाप्रित्यर्थ कधी कधी आपण इतके कडू होतो and afterwards we forget. आणि मागावून आपण विसरतो. And when we see any man of God, आणि मग कधी कुठलाही देवाचा सेवक पाहिला Pastor, please pray for की this. पास्टर याच्यासाठी प्रार्थना And करा. the great man of God prays for you, बिचारा महान देवाचा सेवक तुमच्यासाठी प्रार्थना and you करतो go on going to him, आणि तुम्ही त्या सेवकाकडे जात and you राहता are not healed. आणि बरं मात्र होत नाही. He goes on keeping his hands over your head, देवाचा सेवक तुझ्या डोक्यावर हात ठेवत and all राहिला that you lose is your head आणि and जे gain तुझं nothing. गेलं ते आजार गेला नाही, केस And your गेले, hair. केस गेले, आजार नाही. And then finally you say, something I lost. आणि मग शेवटी तुम्ही म्हणता My नाही hair. काही ना काही गेलं ना, आजार नाही गेला पण केस गेले ना. अरे केस गेले ना, काय अभिमानास्पद गोष्ट आहे का? And you need to repent. आणि तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. In fact, if you don't remember it, लक्षात राहिलं नाही, then just say, Lord, जर तुमच्या लक्षात राहिलं नाही तर केवळ म्हणा, प्रभू I may have been hurt about this matter, concerning this matter towards you. कदाचित या गोष्टीविषयीनं मी तुझ्या प्रित्यर्थ कुठेतरी जखम करून Forgive घेतली me, असेल, Lord. तुझ्या विषयीनं माझ्या मनात कडूपणा आला असेल, मला क्षमा कर. Forgive me. मला क्षमा Wash कर. me by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मला धु. And then go afresh for receiving blessing. आणि मग अगदी ताज्या पद्धतीनं बाहेर आशीर्वाद घ्यायला जा. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Somehow the devil can bind you in many things. कसं तरी करून सैतान तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये बांधू शकतो. If we have a contorted image of the truth. जर सत्याविषयीनं चुकीचे विचार आपण आपल्या डोक्यात घेऊन बसलो तर, The moment you see a dried brook, ज्या क्षणाला तुम्हाला ओहळ वाळलेला दिसेल, don't assume God has done it. असा तर्क लावू नका की हे सगळं देवाने केलंय. And even if God has done it, आणि जरी समजा मी म्हणतो देवाने केलं, still don't accuse God. तरी देवाला दोष द्यायचा Because नाही. He has something better for you. कारण की मग असं म्हणायचं की देवाकडे माझ्यासाठी अजून काहीतरी चांगलं आहे. How can you give you a fresh water if it doesn't dry up the previous one? अरे पहिला ओहळ त्यांनी वाळवला नाही तर ताजं पाणी तो देणार कसं? And how will you move out if it doesn't dry up that brook to give you a fresh one? आणि तो ओहळ देवाने वाळवला नाही तुला ताजं पाणी द्यायला, तर तू पुढे जाणार कसं? Are you understanding? So समजतं का? somewhere God has to dry up the brook तर also at कुठेतरी times. देवानं आपल्या जीवनातले ओहळ कधीतरी वाळवायलाच लागतात. Otherwise you will not move further in the promises of God. नाही तर आपण तर देवाच्या वचनांमध्ये पुढे जाणारी माणसं नाही. Amen. Imagine for all these years John Austin's sister was in the mental hospital. कल्पना करा, इतकी सारी वर्ष जॉन ऑस्टिन यांची बहीण वेड्यांच्या इस्पितळात होती And she was thinking it was God who did it. आणि वेड्यासारखाच विचार करत होती की देवानी हे सगळं केलंय. And mind you, she was the sister of John Austin. आणि लक्षात घ्या, कुणाची बहीण होती? कुणा आयऱ्या गैऱ्याची नाही, महान सेवक जॉन ऑस्टिन यांची बहीण. Wrong reasoning can put people into bondage. पण चुकीचे तर्क लोकांना बंधनात घालू शकतात, मग भले ती महान सेवकाची बहीण असेल. Amen. So this is the reasoning of your conscious mind. तर तुमच्या सद्विवेक मनातनं तुम्ही जे विचार केलेले असतात त्या विचारांपायी हे झालेले आहेत. And this conscious mind, it enters into your subconscious where it stays and stays and stays. आणि जाणून बुजून तुमचं हे मन जे विचार करायला लागतं, मग ते विचार करून सद्विवेक भावनेत सगळं साठवून ठेवतं. That's why you should not allow it to sink in your subconsciousness. म्हणून सद्विवेकात तुम्ही या गोष्टी रुजू देऊ नका. Amen. That is why we need the word of God to renew us, to give us the right principles. म्हणून देवाचं वचन लागतं आपल्याला मनाचं नूतनीकरण करायला, योग्य तत्व जीवनामध्ये द्यायला. सारखं देवाचं वचन हे पाहिजेच. The problem with many Christians is अनेक ख्रिस्ती माणसांची समस्या ही आहे, when the brook dries up, ओहळ जेव्हा वाळतो they immediately say, ते लगेचच I म्हणतात must find new source of income now. की मी आता काहीतरी नवीन पद्धत शोधली पाहिजे की जिथून मला पैसा कमवता येईल. Don't you see my brook is dried up? दिसत नाही तुम्हाला माझा ओहळ वाळलाय? मी आता Yes. काहीतरी नवीन डिश शोधली पाहिजे पैसा Yes, you कमवायला. need to hunt for new job. हो ठीक आहे ना, तू नवीन नोकरी शोधली पाहिजे. Yes, you need to do something. हो ठीक आहे ना, तू काहीतरी उदरनिर्वाह करायला कमवायला हवं. Also use a little discretion and wisdom. आणि ठीक आहे, तू थोडीशी सुज्ञताही त्यात वापर ना. Amen. Amen. You need to look out for a job, आणि नोकरी शोध ना, but not without hearing from God. पण देवाकडनं ऐकल्याशिवाय नाही. Amen. Amen. Yes, go searching for a job, हा, नोकरी शोधायला बाहेर जा, but पण also open your ears to hear what God is saying. आपले कान उघड, देव काय म्हणत आहे ऐकायला कान उघडे ठेव. Because on the way to your job, कारण तू तुझ्या नोकरी शोधायच्या रस्त्याला जाताना if you are open to God, जर तू देवाकडे आपले कान उघडले, He might suddenly give you another name of a place. तर कदाचित देवा तुझ्या कानात बोलून तुला अजून एखादी नवीन जागा, नवीन कंपनी देईल. He will say, don't go here, go there. आणि देव कदाचित असंही म्हणेल, इथे जाऊ नको, तिथे जा. So you need to be in the field also at times for God to speak to you. तर कधी कधी आपण शेतात
हजर असायला हवं ना. देवानी जर माझ्याशी बोलायला आहे तर देवाला मी सापडली पाहिजे ना. Otherwise, you land up in Cherith number 2. नाही तर करीत नंबर 2 ला आपण जाऊन पोहोचू. Then we have Cherith number 3, आणि मग करीत नंबर 3 which is of no use. Amen. आमेन. which will dry up more sooner. की जे लवकर वाळणार आहे. What I want to say is, मला जे म्हणायचंय तर हे, do anything, काही करा but not without consulting God. पण देवाला विचारल्याशिवाय करायचं नाही. Amen. काही करा पण देवाला विचारल्याशिवाय केलं तर खबरदार. Always put a word. नेहमी शब्द टाका. नाही पण तू कसं बोलतो, मी कसं ऐकायला, मला नाही, काही नाही. कळत नाही. मला काय जाऊ कळत? दे. जाऊ दे ना. You speak. तू बोल ना. You put a word. प्रार्थना करता येते 2 शब्दाची कशी पण तुटकी मुटकी कर. No, but I don't know how he speaks. नाही देव कसा बोलतो मला बोलत ना. हा एक नवीन गोंधळ. If you are so ignorant अरे तुझं एवढा आजाण आहे. to understand the word of तू God, म्हणतो तुझं एवढा भोळा आजाण आहे आणि देवाचा शब्दच तुला कळत नाही. he'll speak to you in your dream. देव तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्याशी बोलेल. माझा देव फार शहाणा आहे. Amen. He will send somebody who will speak to you. देव कोणाला तरी तुझ्याकडे पाठवेल, त्याच्याद्वारे तुझ्याशी बोलेल. That fellow will come and say, एखादा व्यक्ती येऊन तुला म्हणेल मी तुला काम टेल्को मध्ये देतो. मी तुला टेलकोट I'm काम finished. He will take you. आणि घेऊन जाईल तुला. And you don't even have to pay for the rickshaw. He will pay for you. I mean, what more do you want? If God wants, he can go to that extent. आणि तुला रिक्षाचं भाडंही भरायला लागणार नाही. तो स्वतःचे पैसे खर्च करून रिक्षात बसून तुला टेल्को पर्यंत पोहोचून टेल्कोत काम देईल. अजून काय पाहिजे? He can do it if he wants to. अरे सोन्याच्या ताटात वाढलेलंही खायला होईना मग Praise- काय हवंय? Amen. Look at Simon Peter. शिमोन पेत्र बघा. He had worked hard the night before without a catch. त्यानं खूप काम केलं आदल्या रात्री. खूप कष्ट केले पण जाळ्यात एकही मासा आला नाही. But Jesus said, येशू बोलला go deeper अजून खोल जा. and cast your nets there. अजून खोल हाकार आणि तिथं जाळं टाक. Say, Jesus knows it. येशूला माहित आहे Where the fish are. मासे कुठे आहेत येशूला माहिती Go deeper, he said. अजून खोल हाकार. म्हणजे मी तिथं गेलो नाही. नाही म्हणजे माझं प्रोफेशन वाया का? मी शिकलेलो सगळं पाण्यात का? ए बाबा मी बोलतो तसं कर. Sometimes what we do doesn't make sense to God. कधी कधी आपण जे बोलतो ना ते देवाला वेड्यासारखं वाटतं की हा बोलतोय काय. Amen. When your brook dries up, जेव्हा आपले ओहळ वाळतात don't sit over the mess. त्यावेळेला त्या गोंधळावर रडत बसू नका. Continue attending the church. चर्चला येत राहा Continue walking the straight walk. आणि सरळ चालत राहा. Do something for God. काहीतरी देवासाठी करत राहा. Do something for God. देवासाठी काहीतरी करत राहा. Yes. हो ना. Many have a pity party when things don't work. बरेच लोक स्वतःवर कीव करत बिचारी मी बिचारा मी बिचारी मी तीच पार्टी चालली आहे. चर्चला जाऊ नका तुम्ही लोक, सगळं संडेला माझं घरी या. हो. मी तुम्हाला सांगतो माझं दुःखी बघा कहाणी. ना माझ्या जीवनात असं कसं झालं, माझं दुःख मी तुम्हाला सांगतो. आज तुम लोग चर्च मत जाना मेरे घर आना. मी चहा आणि बिस्किट ठेवतो, तुम्ही सगळं या. And Hallelujah. then we all go. काय झालं सांग. आपण आता मी सगळे मग सांगतो चाललो. बघ, त्या दिवशी तर माझं काम हो होतं ना. ते सगळं गेलं, आता काय खाणार. सिस्टरने घरी And these बोलवलं. fools also go and sit in his house instead of sitting in the church. हेही मूर्ख हेही तेवढेच बावळट चर्चला यायच्या ऐवजी त्यांच्या घरी जाऊन त्यांची दुःखद कहाणी ऐकतायत. And they have their carrots dried up. आणि मग ते असं केल्यामुळे या बावळटांचे ओहळ पण वाळतात. आणि And मग then they विचारायचं call others, तुम्ही माझं घरी या. आणि मग ते next Sunday दुसऱ्यांना ला. आणि मग ते दुसऱ्यांना घरी बोलवतात की तुम्ही माझ्या घरी या, माझी दुःखद कहाणी मी तुम्हाला सांगतो. Say, Peter didn't catch any fish. काही मासा लागला नाही. Peter didn't catch one single fish. एकही मासा पेत्राला मिळाला नाही. But what did Peter do? मग पेत्राने काय केलं? Positive things. सकारात्मक विचार. He gave Jesus the boat to speak. येशू सरांना नाव दिली की या सर माझ्या नावेत येऊन तुम्ही प्रचार करा. Say, preach. प्रचार करा येशू सर. I didn't catch one single fish. एकही मासा तर मिळालेला नाही. But anyway, you take my boat and steer. तुम्ही माझे नाव घ्या, माझ्या नावेत उभं राहून प्रचार करा. Even in the dried up brook, he was thinking upon God. वाळलेल्या ओळात पण पेत्राच्या डोक्यात देवाचे विचार. He had a good thought about Jesus. येशूविषयी चांगले विचार. He didn't say following Jesus now is, make me into loss. पेत्र असं नाही म्हटला काय मिळालं येशूच्या मागे चालून आपण रात्रभर जाळं टाकलं एक मासा अडकला नाही. He didn't say, असं नाही बोलला. ह्या बोटनेच मला मासं नाही दिलं, कशाला हा बोट मी येशूला द्यायचं. मी कशालाही नाव येशूला द्यायची, या नावेत मला एक मासा मिळाला नाही. No. असं तो He बोलला. gave his boat to Jesus. एवढा उद्धटपणा करायची गरज नाही. त्याने गपचूप नाव येशूला दिली. Amen. आमेन. His boat did not bring any fish. त्याच्या नावेनं त्याला आदल्या रात्री एकही मासा दिलेला नव्हता. Yet, तरी he knew something good will happen. त्याला एवढं माहिती होतं की काहीतरी चांगलं होईल. Amen. येशू आहे. We have seen sometimes believers lose their wisdom after coming to the Lord. कधी कधी आपण बघतो की प्रभूकडे आल्यानंतर बिलीवर माणसांमधलं शहाणपणच कुठं जातं माहित नाही. They lose their wisdom also. अक्कल किधर घास खाने जाती है समजताही नाही. Sometimes कधी कधी waiting upon the Lord means sleeping on the bed for some. कधी कधी बिलीवर लोकांना असं म्हटलं ना देवाचरणी वाट पहा. नाही मला असं सांगण्यात आलंय देवाचरणी वाट पहा. मग तुम्ही काय करता? काय नाही घरी ताणून दिलेली आहे मस्त.
But when they were unbelievers, अरे पण जेव्हा तू अविश्वासू होता they will be running from morning till night for a तेव्हा job. सकाळपासून रात्रीपर्यंत धावाधाव करायचा की हे नाही तर ते करू तसं नाही तर असं करू ह्यातनं होईल त्यातनं होईल See? आता कुठं गेली बुद्धी After becoming a believer, बिलीवर झाल्यानंतर देव देतो आम्ही खातो, हो. नाही दिलं तर नाही खाणार. नाही का अक्कल बढिया भैंस मुझे भी मालूम नहीं कौन बड़ा है Amen. See, in the world, when we were there in the world, we didn't lose hope. आपण जगात असताना आशा सोडायचो का जगात असताना हार Amen. कधी मानायचो नाही No, मानायचो we used to not lose hope. नाही जगात असताना आपण कधी आशा सोडायचो नाही हे करत नाही राहायचो. मिळालं मी दुसऱ्या दिवशी असं सकाळी नाही जाणार 6 कसं वाजता. करू इथे नाही मिळालं दुसऱ्या दिवशी पहाटे उठीन आणि जाईन They will try everything else. सगळे प्रयत्न करणार But after becoming a believer, बिलीवर झालो they are no good businessmen. गंज लागतोय त्यांच्या शहाणपणाला They cannot do business. त्यांना व्यवसायच करता येत नाही Believers today cannot do proper business. आज बिलीवर लोकांना व्यवस्थितपणे व्यवसाय उद्योग व्यापार बोलीभाषेत धंदा करता येत नाही They do business and they fall into debts. व्यवसाय करतात असला करतात की कर्जबाजारी होऊन चर्चला येतात Why is this so? का असं When Bible says you have got the wisdom of God, जेव्हा बायबल म्हणतं की तुझ्याकडे देवाचं ज्ञान आहे why is this so? ते जगातल्या लोकांकडे तर नाहीये मग असं खा बुद्धी कुठे चरायला गेली See, Jesus made this shocking comparison between the children of this generation and the children of the light. या पिढीतली मुलं आणि प्रकाशाची मुलं यांच्यामध्ये एक धक्कादायक तुलना येशूनी केली And I can almost feel the heat from his words when he said in Luke 16:8, आणि येशूच्या शब्दांमधून मला तापमान जाणवतं बरं का जेव्हा लूक 16:8 मध्ये येशू बोलला see this shocking statement Jesus पहा made ना काय धक्कादायक विधान येशू ख्रिस्तानी तिथं केलंय लूक 16:8 वचन between the children of this generation and the children of light. या पिढीतली मुलं आणि प्रकाशाची मुलं यांच्यात धक्कादायक केलेली तुलना विधानातनं किती सारं तापमान आपल्याला आढळतंय For the children of this world are in their generation wiser than the children of light. Amazing. बघा कारण या काळाचे मुलगे आपल्या पिढीत प्रकाशाच्या मुलांपेक्षा शहाणे असतात How can it be? हे कसं शक्य आहे He is saying the worldly people are more wiser than you believers. याचा अर्थ येशू म्हणतोय की जगिक माणसं बिलीवर माणसांपेक्षा जास्त शहाणी आहेत का असं? का असं कुठं गेला आपलं शहाणपण See, there are many reasons. बरीच कारण असतात त्याच्या मागे Some of the reasons are काही कारण अशी once one comes to the Lord, एकदा एखादा प्रभूकडे आला he relaxes so much इतका आराम करायला लागतो that he wants the company management to come to our home and take us to our job. की त्याची इच्छा असते की मॅनेजमेंटनी घरी येऊन मला अक्षरशः असं उचलून नोकरीला न्यायचं Because I am the son of the हो. Almighty God. हम तो खुदा के बेटे हैं सब कुछ हमारा है ए बाबा See? जमिनीवर ये जमिनीवर ये And the believers limit themselves. आणि बिलीवर माणसं हे असलं सगळं करून स्वतःला मर्यादित करतात And it's a shame for us believers. आणि लज्जा लज्जा बिलीवर माणसांवर लज्जा You ask an unbeliever to work in your house. तुम्ही एखाद्या अविश्वासू माणसाला तुमच्या घरात काम करायला सांगा He will work day and night. दिवस रात्र मेहनत करेल काही करणार. काही करील बिलीवर झाल्यानंतर बिलीवर झाल्यावर नाही मी देवाचा मुलगा आहे हे एवढं नाही करणार तेवढं नाही करणार. दुःखाची बाब बिलीवर झाल्यावरच अंगात It येतं happens. आणि मग We change. मी ही कामं करू शकत नाही बदल येतो Pride comes in us. गर्व येतो हा Pride. Wrong गर्व pride. चुकीचा गर्व It's a shame for us. फार लज्जा फार Jesus लज्जा. was declaring that the world is outsmarting us. येशू ख्रिस्तानी घोषित केलं या काळाचे मुलगे आपल्या पिढीत प्रकाशाच्या मुलांपेक्षा म्हणजे बिलीवर लोकांपेक्षा शहाणे आहेत Yes, the unbelievers are playing football. We are playing ringa ringa roses. अविश्वासू माणसं फुटबॉल खेळतात बिलीवर माणसं रिंगा रिंगा रोजेस Pocket full of posies. हा Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात if I don't get this X amount, मला जे एवढी एवढी रक्कम मिळाली नाही I will quit. तर मी तर सोडणार I will find another job. मी दुसरी नोकरी घेईन God is going to give me another job. देव मला दुसरी नोकरी देईन And then he leaves with all that pomp and show. He doesn't get any job. आणि सगळी शोबाजी करून ती नोकरी सोडणार आणि पुढे तर दुसरी नोकरी काही लागे ना See, God wants you to take care of your ego also. ए बाबा देवाची इच्छा आहे स्वतःच्या अहमपणाला मीपणाला There should सांभाळ be a fruit of the Spirit's development in our एवढं काय lives. मी तू कोण एवढा मी लागून गेला पवित्र Amen. आत्म्याच्या फळाचं विकसन पण स्वतःच्या जीवनात व्हायला नको का नाही See, that is good for sometimes. काही वेळेला ठीक आहे But don't say, पण असं नाही म्हणायचं सारखं if I get 1 rupee less, then I will look out for a new job. ₹1 ह्याच्यापेक्षा कमी मिळाला ना तर मी नोकरी सोडणार आहे मी दुसरी नोकरी बघीन का 1 rupee less. हा, ₹1 कमी मिळाला तर ही नोकरी म्हणजे सोडणार पैसे नाही, it is ego. म्हणजे तुझा अहमपणा आहे तुझ्यात मी पण आहे Amen. ₹1 तुला कमी चालणार नाहीये
That means it's your ego, not your need. म्हणजे तुझा मीपणा तुला खातोय, तुझी गरज नाही. And secondly, दुसरी बाब, you have not given God to work a miracle for you. तू देवाला जागाच दिलेली नाही तुझ्या जीवनात चमत्कार करायला. For some people, काही लोकांना God has given them good jobs with good salary. देवाने त्यांना चांगल्या नोकऱ्या दिल्या, चांगले पगार दिले, Yet they say, तरी ते म्हणतात I want more money. मला अजून पैसा पाहिजे, More money. अजून पैसा पाहिजे. Why? का? Because कशाला? people should know I'm a believer. ना लोकांना कळलं पाहिजे मी बिलीवर आहे ना. म्हणून 30 इंचेसचा LCD नको, आता 42 पाहिजे. आणि लोकांना कळलं पाहिजे मी बिलीवर आहे म्हणून काय काय करणार आहे तू? Amen. Otherwise people will say, नाही तर लोक म्हणतील you talk about faith and you don't have a 42-inch काय LCD. तुम्ही तुमच्या देवावरच्या विश्वासाविषयी बोलता, तुमच्याकडे धड 42 इंचाचा टीव्ही पण नाही. Don't talk about faith. विश्वासाविषयी बोलू नका. You talk about faith and you don't have proper clothes. तुम्ही विश्वासाविषयी बोलता, तुमच्या अंगावर धड कपडेही नाहीत. अरे कपड्याचा आणि विश्वासाचा काही संबंध See, आहे? you have to use your mind correctly. You should know where your mind is playing a fool with you. अरे राजांनो, डोकी व्यवस्थित वापरा. तुमचं तुम्हाला कळायला हवं बाय नाऊ की माझं डोकं मला कुठं मूर्खात काढतंय. Amen. We can do without the TV also. टीव्ही शिवाय पण जगता येतं ना. If you want, you can do it. जर आपल्याला खरंच आपण मनावर घेतलं तर टीव्ही शिवाय पण जगता येतं. I have TVs at home. माझ्या घरी More टीव्ही than आहेत. one. माझ्या घरी एकाहून जास्त टीव्ही आहेत. But you don't see Pastor Peter not coming to church because he is watching TV. पण एकाहून जास्त टीव्ही माझ्या घरात आहेत म्हणून तुम्ही कधी असं पाहिलंय की आज पास्टर घरी टीव्ही बघता It आले? doesn't make any difference for me. काही फरक पडत नाही माझ्या घरात It एक has no TV effect सुद्धा. on my life. माझ्या घरात एक टीव्ही असो 10 टीव्ही असो माझ्या हृदयात ते घुसलेले नाही. You remove it also, I will not even know whether it is removed. माझ्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही. माझ्या घरातले टीव्ही काढले तरी मला कळणार नाही की इथं टीव्ही होता आणि तो काढलेला आहे. Praise the Lord. Amen. आमेन. Others say, I want more money because I have debts. बाकीची माणसं म्हणतात नाही मला कर्ज आहे, मला जास्त पैसा पाहिजे. And that debt you are going to take from your company. आणि ते कर्ज ते लोन तू तुझ्या कंपनीतनं घेणार. Say, some people say, काही लोक म्हणतात माझा पगार वाढवा, मला एवढं मी काम नाही करणार. का बाबा, काय करायचं, 3 TV घेतलं ना घरी, मग कसं काय? तू 3 टीव्ही घेतले म्हणून आम्ही पगार वाढवायचा? प्रॉब्लेम तेरा है या मेरा? 3 टीव्ही लेने कौन बोला? नाहीतर मी सोडतो आजच. I will join another company, but that TV I will not give up. पण 3 टीव्हीतले 2 विकणार नाही. पगार वाढवून द्या. Wisdom is lacking. ए बाबा, बुद्धी गेली घास चरणे. Amen. Jesus said, येशू बोलला wisdom is lacking among believers. शहाणपण म्हणजे ज्ञान सुज्ञता बिलीवर लोकांमध्ये कमी पडत आहे. Secondly, दुसरी बाब, when the brooks dry up, जेव्हा ओहोळ वाळतात don't take quick decisions. त्याला लगेच घाईघाईने निर्णय घेऊ नका. Unless, of course, God is in it. हा, देव त्या निर्णयात असेल तर ठीक आहे. Elijah decided he wouldn't leave Kerith till he heard from God. एलियाने ठरवलं जोवर देव माझ्याशी बोलत नाही तोवर मी करीत सोडणार नाही. देव एकदा माझ्याशी बोलला की मग आपण पुढे जाऊ. What will you do when your brook dries up? तुझा ओळ वाळल्यावर तू काय करणार? Don't take hasty decisions. घाईघाईनं निर्णय घेऊ नको. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Many times you need to wait upon God. बऱ्याच वेळा तुला देवाचरणी वाट पाहावी लागेल. Amen. Amen. Certain things that you know in your spirit, you do it. But major decisions, if you have to make, wait upon God. काही गोष्टी आत्म्यामध्ये ठाऊक असलेल्या कर, जरूर कर. पण काही गोष्टींमध्ये देवाचरणी वाट बघायला लागणार आहे तर देवाचरणी वाट पहा. Hold on to your faith. आणि विश्वासाला धरून राहा. Sometimes the brook is the end of your season for you. कधी कधी तो ओहोळ म्हणजे त्या ऋतूचा तुझ्यासाठी असलेला समाप्तीचा काळ. You have to wait upon God. तू देवाचरणी वाट पहा. Bible says the word of the Lord came to him. बायबल म्हणतं देवाचा शब्द त्याच्याकडे आला. See, he didn't go and search for the word of God. The word of God came to him. त्यानं देवाच्या शब्दाकडे शोधत सुरुवात केली नाही तर देवाचा शब्द त्याच्याकडे So you आला. don't need to go and search for the word of God. The word of God is going to come searching for you. Are you open to him? तुम्ही उघडे आहात का देवाच्या शब्दाला स्वीकारायला? तुम्ही देवाचा शब्द शोधायची वेळ येणार नाही. देवाचा शब्द तुम्हाला शोधत शोधत तुमच्यापर्यंत येईल. Praise God. तुम्ही घ्यायला उघडे आहात का? People say, लोक म्हणतात my brook has dried up. ओहळ माझा वाढला, Let me go and search for God. मला आता जाऊन देवाला शोधू दे. No, you don't need to. नाही, गरज नाही. Just tune yourself. केवळ स्वतःला ट्यून कर. Be open to God. देवाला उघडा राहा. He will speak anytime. कधीही देव बोलेल. You are walking, he will talk. In your workplace, he will talk. When you're cooking, he will talk. When you're sleeping, he can talk. तू चालताना, तू नोकरी करताना, स्वयंपाक करताना, तू झोपताना देव तुझ्याशी कधीही बोलेल. The time came for God to change his method of provision for Elijah.
एक वेळ आली की एलियाच्या जीवनामध्ये देव ज्या रीतीनं पुरवठा करणार आहे ती रीत देवाला बदलायची वेळ आली. Amen. आमेन. Is God speaking to some of you even this morning? आता आज या सकाळी पण देव तुमच्यातल्या काहींशी बोलत आहे का? God is never limited to a method. देव कधीही कुठल्याही पद्धतीला मर्यादित नाही. देवाला मनात आलं देव पद्धत बदलेल, रीत बदलेल. God is never limited to a person. देव कधी एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. Amen. Amen. He will use that person for a season for you. Next time he won't allow you to be blessed through that person. देव एखाद्या व्यक्तीला त्या ऋतूमध्ये तुझ्यासाठी आशीर्वाद ठरवेल. त्या व्यक्तीद्वारे त्या ऋतूत तू आशीर्वादित होशील. त्याच्यानंतर पुढच्या ऋतूत कदाचित त्या व्यक्तीला देव तुझ्यासाठी वापरणार नाही. Sometimes he provides you by the ravens and by the brook. कधी कधी ओळाद्वारे कावळ्यांद्वारे देव तुला पुरवेल. But when that ends, पण जेव्हा ते सगळं संपतं that means he's going to provide you in a new way. त्याचा अर्थ असा की आता देव नवीन रीतीनं मला पुरवणार आहे. And praise God. आणि देवाला धन्यवाद Throughout the season, की त्या संपूर्ण ऋतूमध्ये Elijah did not despair. एलियाने अजिबात नाराजी व्यक्त केली He नाही. didn't cry like some people do. एलिया कधीच काही माणसं रडत बसतात त्या पद्धतीनं रडत बसला नाही. God, why did you fail me की this way? परमेश्वरा तू मला का अपयश दिलं, माझा ओहळ का वाळवला. Everybody knew that I was being taken care by you and I gave testimony also on the stage. सगळ्यांना माहिती होतं की तू मला सांभाळत आहे. पार स्टेजवर जाऊन मी साक्ष दिली होती सगळ्यांसमोर. तू असं का केलं दे बाप्पा. I told the people in the church, मी लोकांना चर्च मध्ये सांगितलं everybody's brook dried up, not mine. की सगळ्यांचे ओळ वाळलेले आहेत पण माझा नाही. And everybody said, what a great man you are. आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं. सगळे म्हटले की काय मोठा थोर माणूस आहे हा. आता मला चर्चला जायला पण कसं तरी आता होतं. मला चर्चला जायलाही लाज वाटते. तू माझा ओळ वाळवला. People ask now, आता लोक मला विचारतात काय झालं तुझा ओळाला? क्या हो गया तेरे ओळ को. आमेन. काय झालं तुझ्या टेस्टिमनीला? काय झालं तुझ्या साक्षीला. See, don't listen to them. People will talk. लोकांचं ऐकायचं नाही. लोकांकडे जिभा आहेत म्हणून काही You बोलतात. need to say, तू I म्हणायचं will still go to church. ए बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे. मी चर्चला येणार And आहे. people ask me, लोक मला विचारतात. I will say, मी म्हणेन I'm waiting upon मी God. देवाचरणी वाट बघत आहे. I'm waiting upon मी God. देवाचरणी वाट बघत आहे. God is going to open my Zarephath ते very, माझं very सराफत soon. फार लवकर उघडणार आहे. God wants me to be a blessing to others देवाची also. इच्छा आहे की आता मी दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरायला हवंय. But some people, पण काही लोक they are weak in their mind. मनामध्ये अशक्त असतात. What will people say? त्यांची मनच विचित्र चालतात अशक्तपणात. आणि मग लोक काय How म्हणतात. can I go to church? मैं लोग क्या बोलेंगे. मैं What I चर्च will tell कैसे the जाऊं? people? मी लोकांना काय सांगू. That I lost this job? माझी नोकरी गेली. How can I say that I lost my job? कसं मी लोकांना सांगायचं की माझी नोकरी गेली How चर्च can I मध्ये. say my family is broken? कसं मी लोकांना सांगायचं की माझा परिवार आणि फॅमिली लाईफ तुटलेला आहे. How can I tell the people my husband is no more staying with me? कसं मी लोकांना सांगू की माझा नवरा माझ्या बरोबर राहत नाही. How can I tell people that I am not yet married? कसं मी लोकांना सांगू की माझं अजून लग्न झालं नाही. What shall I say? आता मी काय सांगू लोकांना. Say what God is telling you. ए देव तुला सांगेल ते सांगून Do मोकळी you हो. believe in God? तुझा देवावर विश्वास आहे का ते सांग. Then say the positive thing. मग सकारात्मक गोष्टी बोल. Yes, my husband will come back हो माझा नवरा माझ्याकडे परत येईल. and I am here. आणि मी आहे ना. I am worshiping मी God. देवाची आराधना करते. God willing, he will come. देवाची इच्छा झाली तर माझा नवरा येईल See, माझ्याकडे the परत. devil will make you to stay at home. सैतान तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये घरी बसायला लावेल. Amen. I know of a person many years ago. मला आठवतं एक व्यक्ती अनेक वर्षांपूर्वी He was very close to me खूप माझ्या जवळचा. and I had prayed for him मी त्याच्यासाठी प्रार्थना and केली. his business was flourishing. He was nothing. त्याचा व्यवसाय खूप समृद्ध होत चाललेला आणि अगोदर तो काही नव्हता, शून्य होता. But when he came close to me, जेव्हा माझ्या जवळ आला I prayed for मी him त्याच्यासाठी प्रार्थना केली. and suddenly his business took off. अचानक त्याचा व्यवसाय खूप समृद्ध झाला. Everyone in the church knew he was a very prosperous man. सगळ्यांना चर्च मध्ये कळून आलं की हा माणूस फार समृद्ध But आहे. later on, मागाहून. he stopped taking guidance. त्यानं मार्गदर्शन घेणं थांबवलं He would do things which were not very pleasing to आणि God. अशा काही गोष्टी करायला सुरुवात केली की ज्या गोष्टी देवाला काही फारशा प्रसन्न करत नाहीत. Secondly, दुसरी बाब he was not faithful in the job. कामामध्ये पण विश्वासू नाही. God will take care. देव खरे I will सांभाळेल. not go. देव सांभाळे मी नाही जाणार. Even he used to go to the office for 5 minutes. He used to take a cup of tea and come home. 5 मिनिटं कसं तरी ऑफिसला जाणार, तिथेही जाऊन चहा पिऊन परत घरी. God is taking care of my देव माझा people. धंदा सांभाळतो, देव माझे लोक सांभाळतो. I don't have to worry. मला काही टेन्शन नाही, काळजी नाही. Putting everything on God. सगळं देवावर And टाकलेलं this आहे fellow sitting at home. आणि हा घरी बसलाय. His business floundered. आणि मग नंतर व्यवसायामध्ये प्रॉब्लेम यायला लागले. He lost everything. सगळं गेलं. And then he said, मग म्हणाले what will I do? आता काय करू. How can I go to church आता now? कसं चर्चला जायचं. He left the church. चर्च सोडलं. People asked him why. लोकांनी मग विचारलं चर्च का सोडलं. Yeah, nowadays, pastor is not talking properly. ना अलीकडे पास्टर नीट बोलतच नाहीत आमच्याशी. अरे See,
ये क्या बात हो गई? But because of their own problems, स्वतःची समस्या आहे. they cannot face the crowd. समस्या स्वतःची झाली. So what? लोकांना तोंड द्यायला होत नाही म्हणून चर्चला येणं बंद So केलं. what if your business goes down? अरे धंदा ठप पडला तर पडू दे. Your business will come back again if you come back to church. जर तू चर्चला परत आला तर धंदा परत चालेल. Outside nothing will change. बाहेर काही बदलणार You stay नाहीये. outside the church, things will not change for तू better. चर्चच्या बाहेर थांबला तर गोष्टी सुधारणार आहेत का? When your brooks dry up, तुझा ओळ वाळल्यावर still continue coming to church. तर त्यावेळेला तू जर चर्चला येत राहिला, People will talk. लोक बोलतील. Let them talk. बोलू दे. But you continue. पण तुम्ही येत राहा. Continue praying. तुम्ही प्रार्थना करत Continue reading the राहा. word. तुम्ही बायबल वाचत राहा. Continue doing the right things. योग्य गोष्टी करत राहा. When we don't use our wisdom, at times we will lose our business also. पण कधी कधी आपण आपलं शहाणपण वापरलं नाही की धंदाही हातातला निघून जातो. And this fellow was losing things. आणि या माणसाच्या गोष्टी हळूहळू करून निघून जायला And it लागल्या. was a bit hard for him. आणि त्यांना अवघड जायला लागलं But जीवन. instead of focusing on God पण त्यावेळेला देवावर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी and sitting by the brook and saying, Lord, speak to your servant is hearing you. ओळापाशी बसून असं म्हणायच्या ऐवजी की देवबाप्पा तुझा सेवक तुझ्या चरणी बसलाय, तुझ्या सेवकाशी बोल. He started neglecting the church. त्यांनी चर्चकडेच दुर्लक्ष केलं आणि चर्चला येणं थांबवलं. Felt what people would say. नाही लोक काय म्हणतील. After that, he left the church. नाही चर्चमध्ये लोक खूप प्रश्न विचारतात, मग चर्च सोडलं. And then after people asked him, he said, I don't have any work in the church. आणि मग मागावून लोकांनी विचारपूस केली तर म्हटले नाही काय करायचं त्या चर्चमध्ये आम्हाला काही कामच नाही. And so one day he came to me. मग एके दिवशी माझ्याकडे आले, I want to leave. मला चर्च सोडायचं. I gave them permission with a blessing. मी हात ठेवला, प्रार्थना केली, आशीर्वाद दिला आणि परवानगी But दिली. he never came out of it till पण today. आजपर्यंत त्यातनं बाहेर नाही From पडलेले. one folly to another, they go on. एका चुकीतनं दुसऱ्या चुकीत वाटचाल करत राहतात. The wisest thing when your brook dries up is to sit by it and wait upon God's ओळ word. वाळल्यानंतर सगळ्यात सुज्ञ काम म्हणजे ओळापाशी बस, देव बोलेपर्यंत वाट बघ. People wait upon other people's words. लोक इतर लोकांच्या शब्दांची वाट बघतात. When your brook dries up, तुझा ओळ वाळल्यावर many people will come and give you suggestions. अनेक माणसं येऊन तुला सल्ला It's देतील. upon you from whom you take. ऐसा कर वैसा कर, तुझ्यावर आहे तू कोणाचा सल्ला घ्यायचा आणि कोणाचा नाही. Amen. Amen. I mean, you cannot blame God because you took suggestion from a stupid हा fellow. देवाला दोष देऊन चालणार आहे का? एखाद्या मूर्ख बावळट माणसाचा तू सल्ला घेतला आणि त्याचे भोग तू भोगतोय तर देवाला दोषी ठरवून काय फायदा आहे? Fellow whose family life is broken, his wife is staying separate, he is staying separate, and he is now counseling to you how you can be together. How foolish of you to take counseling from him. ज्याचं पारिवारिक जीवन तुटलेलं आहे, नवरा एकीकडे राहतोय, बायको दुसरीकडे राहते आणि त्यांनी जर येऊन तुम्हाला सल्ला दिला की पारिवारिक जीवन कसं जगायचं मी तुम्हाला सांगतो, आपणच बावळट म्हणायचं ना की असल्यांकडनं सल्ले घेतले फॅमिली कशी बांधायची. Amen. And then say, देव कुठे आहे तू? एवढं मी केलं यांच्याशी, मी त्यांनी सांगितलं मला. आणि मग म्हणायचं देव बाप्पा तू कुठे आहे? ह्यांनीच मला सल्ला दिला, तसं मी सांगितलं कोणी होतं असल्यांकडनं Finally, सल्ला you and घ्यायला? your wife are separate now. शेवटी तू आणि तुझी बायको वेगळे झाला Because you heeded to somebody. कारण नसत्यांचे सल्ले घेऊन ऐकले. त्याची फॅमिली तुटलेलीच होती, तुझी तुटली. Have patience. जरा धीराने घे, Amen. थोडी बुद्धी वापर. Patience plays a major role at such times. धीर अशा वेळेला फार महत्वाची भूमिका बजावतो. Always remember, waiting upon the Lord is equal to patience. परमेश्वराचरणी वाट पाहणं इज इक्वल टू धीर. You cannot wait upon God without having patience. धीर ठेवल्याशिवाय परमेश्वराचरणी वाट पाहता येत नाही. अतिशय घाई संकटात नेते. Because patience shows your love and dependency on God. कारण धीर दाखवून देतो की तुझं देवावर प्रेम आहे आणि तू देवावर अवलंबून आहे. Amen. Amen. Why wait? का वाट बघणं? Because God has to get a work in you. का देवाचरणी वाट बघणं? कारण देवाला तुझ्यामध्ये तुझ्याद्वारे कार्य हवंय. After He gets a work in you, He does a work for you. आणि तुझ्यामध्ये त्याला कार्य मिळालं की तुझ्यासाठी तो कार्य करेल. Are you getting me? समजतं का मी काय म्हणतो? Many times He बऱ्याच has to वेळेला get a work in you. बऱ्याच वेळेला देवाला तुझ्यात कार्य हवं असतं Then He does a work for you. आणि मग देव तुझ्यासाठी कार्य करतो. There are times कधी कधी God waits to bless you देव वाट बघत असतो तुला आशीर्वाद द्यायला. because He has other plans for you. कारण देवाच्या इतर योजना असतात तुझ्यासाठी. Amen. आमेन. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? These are the important aspects that we need to learn while we wait upon God. देवाचरणी वाट पाहत असताना हे काही महत्वाचे पैलू आहेत की जे शिकायला हवेत. Amen. आमेन. Don't always have a negative thought of the Lord. आणि नेहमी देवाचे नकारात्मक विचार काय? Even don't have a negative thought of your situation. नेहमी देवाचे नकारात्मक विचार करायचे नाहीत. देवाचे नकारात्मक विचार करायचेच नाही. स्वतःच्या जीवनात आलेल्या परिस्थितीविषयीनं पण नकारात्मक विचार करायचे नाही. God may have something glorious in His mind for you देवाच्या मनात तुझ्यासाठी अजून काहीतरी वैभवशाली असेल. because God had something better for Elijah. कारण एलियासाठी देवाच्या डोक्यात काहीतरी अजून चांगलं होतं. But for that त्यासाठी that plan, ती योजना, because he had to stand on Mount Carmel. त्याला कर्मेल डोंगरावर उभं राहायचं होतं. He needed to
have a confrontation with the 400 false prophets. त्याला 400 खोट्या संदेश त्यांना तोंड द्यायचं होतं. He had to call fire from heaven, त्याला स्वर्गातनं अग्नी खाली बोलवायची and होती he needed to have enough faith. आणि त्याच्यासाठी पुरेसा विश्वास त्याच्यामध्ये असायला होता. ये सब ऐसे ही होता है क्या? See, God wanted his faith to be steadfast. देवाची इच्छा होती की एलियाचा विश्वास सातत्याचा पाहिजे. Faith is not developed in good times. Faith is always developed in drying brooks. आणि विश्वास कधी सुखाच्या दिवसांमध्ये वाढत नसतो. विश्वास वाढलेल्या ओळापाशीच वाढतो. Praise the Lord. Amen. Patience doesn't come while sitting down. Patience comes by waiting upon God. घरी सोफ्यावर बसून धीर वाढत नसतो. देवाचरणी वाट बघितली तर धीर वाढतो. God wanted Elijah to be reliant upon him. देवाची इच्छा होती की एलियानी माझ्यावर अवलंबून राहायला हवं. So at times God makes us to wait. आणि म्हणून कधी कधी देव आपल्याला वाट पाहायला लावतो. For our faith level is not there to do the work of God. कारण की आपली विश्वासाची पातळी तेवढी वाढलेली नसते की We are- आपण देवासाठी तेवढं मोठं काम करू शकू. We are not trained because आपण प्रशिक्षित नसतो कारण की we have not been waiting upon God. आपण देवाचरणी वाट पाहिलेली नसते. अर्धवट ज्ञान असतं. God had a great work for Elijah in the future. देवाकडे देवाच्या डोक्यात एलियासाठी भविष्यात महान कार्य होतं. There is something about the law of faith we need to understand. आहे असा काहीतरी विश्वासाचा नियम की जो आपण शिकून घ्यायची गरज The आहे. law of faith has to do much with the law of patience. विश्वासाच्या नियमाचा संबंध धीराच्या नियमाशी खूप आहे. Are you understanding? कळतं का? The law of faith has to do a lot with the law of patience. विश्वासाच्या नियमाचा संबंध धीराच्या नियमाशी खूप आहे. That's why we say wait upon the Lord. म्हणून तर म्हटलं जातं देवाचरणी वाट पहा, प्रतीक्षा कर. Bible says faith worketh with patience. बायबल म्हणतं विश्वास जो धीराने कार्य करतो. Amen. आमेन. Because the reason is that faith has an incubation period. कारण की विश्वासाचा एक काळ असतो. It has a time for pregnancy. एक गर्भधारणेचा काळ असतो विश्वासाचा. Even when you sow a seed, जेव्हा आपण बी पेरतो त्यावेळेला आपण it needs time to grow in the ground. ती बी जमिनीतनं वाढायला वेळ हवी असते. Amen. आमेन. You don't sow and then go in the evening to collect your harvest. पेरल्यानंतर लगेच संध्याकाळी हंगाम कापायला कोणी जात नाही. There is a waiting time. एक वाट बघायचा समय असतो. दिवस गेल्यानंतर 9 महिने वाट बघायचा काळ There is a असतो. sowing time and there is a waiting time and there is a harvesting time. एक पेरायची वेळ आहे, एक वाट बघायची वेळ आहे, मग जाऊन हंगामाची वेळ आहे. Praise the Lord. Amen. 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 Some things you can receive by the anointing, but some things you have to receive by faith. काही And that गोष्टी- comes with waiting. काही गोष्टी अभिषेकाने चटकन मिळतात, काही गोष्टी विश्वासाने मिळत असतात आणि विश्वासाने मिळणाऱ्या गोष्टींमध्ये धीराने वाट पाहायला लागते. I personally feel वैयक्तिकरित्या मला असं वाटतं as the water was decreasing, जसं ते पाणी कमी होत गेलं, he was sowing the word of faith. विश्वासाचं वचन एलिया पेरत गेला असेल. Lord, प्रभू, I know मला ठाऊक you have आहे. another place for me ready. तू माझ्यासाठी दुसरी जागा तयार You केली have आहे. another plan for me ready. माझ्यासाठी तुझी दुसरी योजना तयार आहे. You need to keep on sowing the Logos word तुम्ही in good Logos times चांगल्या to reap समयात- in the worst times. चांगल्या समयामध्ये लोगोस शब्द पेरत राहा, म्हणजे देव न करो वाईट काळ आला तर तो लोगोस शब्द तुम्हाला त्याचे फळ देईल. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? We want to sow it in times of trouble. आपल्याला त्रासांच्या वेळेला पेरायचं असतं And we say, आणि म्हणतो आपण मला त्रास झाला. त्रास झाला मला, I sowed the seed. मी बी पेरतो. आता संध्याकाळी मिळणार. How can you get? बी पेरल्यानंतर संध्याकाळी मिळत नाही. You cannot get it that way. बी पेरल्यानंतर लगेच संध्याकाळी मिळत नाही. You get it next year. असं होत नसतं. पुढच्या वर्षी हंगाम उगवतो. So in your good times, चांगल्या काळात keep on sowing the good seed of the चांगलं Logos बीज, word. चांगलं बीज लोगोस शब्दाचं पेरत राहा, So that in your worst time, की वाईट काळ आला you get it. त्याचं फळ तुला मिळेल. You get it. मिळेल. Amen. आमेन. You don't just go to the bank and then say, I want to draw out 500 rupees if you have not put in anything in the bank. जर बँकेत तू काही जमाच केलं नाही तर 500 रुपये काढायला कुठून चालला? मला पहिले द्या, जमा तो कर. मला 1 लाख रुपये पाहिजे. तो मला तुमचा आहे, इथे 1 रुपया नाही आहे. ए, account नाही नाही, में मग जमा तरी कर. सुद्धा लिहिले ना त्याच्यावर. अरे अरे तू लिही त्याच्यावर. लिहिलेलं लाख असेल, पहिले अकाउंट में जमा कर. नहीं जमा नहीं क्या, इसके आगे करूंगा, अभी दे दो. हाँ, ऐसा कोई देता है? ऐसा कोई देता है? Will he give? ये समजता वो कैसे नहीं समजता? Do we say? असं म्हणतो का आपण? पुढच्या वर्षापासून मी टाकणार एक 10,000 नियमितपणे रुपये. बँकेला आपण असं पण आता म्हणतो. 1 लाख देऊन द्या टाका ना. तुम्ही. They will not give. ते म्हणतील घ्या ना. ऐसा कोई देता नहीं. Amen. You need to sow something. असं नाही, आपण काही पेरलं And so I पाहिजे. believe Elijah was sowing every day when he was seeing that the declining of the water was there. माझा तर विश्वास आहे की एलियाने रोज पेरलं असेल. जेव्हा एलियाच्या लक्षात आलं की ओळातलं पाणी कमी होत चाललेलं आहे, एलियाने देवाचे शब्द रोज पेरले असतील. Praise the Lord. आमेन. Have your brooks dried up? तुमचे ओहळ वाढलेले आहेत का? Don't worry. काळजी करू नका. God has some better plan for you. देवाची योजना तुझ्यासाठी अजून काही चांगली आहे.
I'm telling you, listen to what I say. मी सांगतो तुम्हाला, मी बोलतो ते ऐका. I am here for your good. मी तुमच्या चांगल्यासाठी इथे उभा आहे. Many of you call me a father, so am I for you. तुमच्यातले अनेक जण मला बाप म्हणतात आणि मीही तुमचा बाप आहे. I'm here for your good. तुमच्या चांगल्यासाठी मी इथे उभा आहे. I'm not here for your bad. and for तुमचं your वाईट worse. करायला मी इथे उभा नाहीये. I'm here for your blessings. तुमच्या आशीर्वादांसाठी मी इथे उभा आहे. Whatever I give you, जे काही मी तुम्हाला देतो just let it not go through the surface. ते असं वरवर आलाण गेलं होऊ देऊ नका. Let it sink in your heart. कधीतरी बसून ते हृदयात रुजव Let it work wonders in your life. आणि होऊ दे स्वतःच्या जीवनात चमत्कार पहिला. I don't want just people to know how much I know. माझी ही इच्छा नाही की लोकांना फक्त समजावं की मला किती येतं. I want to see whether you have known it and entered it into your मला heart. हे बघायचंय की तुला यायला लागलं का आणि तुझ्या हृदयात ते गेलं का. I'm not here to show you how much I know. मी It's हे useless. दाखवायला इथं उभा नाहीये की मला किती येतं बघा. I know nothing. मला काय येतं, मला काही येत नाही. It is God who gives माझा देव देतो. for the edifying of the church. चर्चच्या उन्नतीसाठी माझा देव देतो, तेव्हा जाऊन मी तुम्हाला देतो. I am nothing on my own. मला काय येतं, माझ्या स्वतःवर मी शून्य आहे. The joy will be when you take these words as the word of God and put it to practice. आनंद कधी असेल, जेव्हा हे सगळे शब्द तुम्ही वेचून वेचून घ्याल आणि जीवनामध्ये सरावात आणाल, तेव्हा आनंद होईल. Live that life. ते जीवन जगा. What you write, what you carry in your mind from the church. जे तुम्ही चर्च मधून लिहून घरी घेऊन जाता, जे चर्च मधून ऐकता, मनात घेऊन जाता, ते फक्त तिथं ठेवू नका. तसं वागा, तसं बोला, तसं जगून दाखवा. It will be very effective for your life. मग जीवनासाठी त्याचा प्रभाव पडेल. All these experiences that God has given me, हे सगळे अनुभव जे देवानी मला दिले आहेत, I'm putting forth before मी you. तुमच्या समोर ते मांडतोय. But mind you, my experiences are in line with word of पण God. लक्षात ठेवा बरं का, माझ्या जीवनातले अनुभव सगळे देवाच्या वचनाला धरून आहेत. Otherwise, I will not speak to you of my experiences, नाहीतर no मी matter कधी- how good they are. नाहीतर माझे किती चांगले अनुभव असोत ते मी तुम्हाला सांगणार नाही, जर ते देवाच्या वचनाला धरून नसतील तर. People speak of their experiences लोक स्वतःचे अनुभव बोलतात, without aligning it with the word of पण God. ते अनुभव देवाच्या वचनाशी जुळणारे नसतात. ते बोलून काय लाभ आहे. No matter how great your experiences are, तुमचे अनुभव किती मोठे असोत, if it is not lining with the word of God, don't ever speak. ते अनुभव जर देवाच्या वचनाला जुळत नाही तर ते अनुभव सांगू नका. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Are you ready? तयार आहात? God is ready for you. देव तुमच्यासाठी तयार आहे. God is ready to speak to you. देव तुमच्याशी बोलायला तयार आहे. At such a place, अशा जागी when people are gathered together, की जिथं लोक एकत्र जमतात, there is a corporate anointing तिथं एक एकत्रित जमून येणारा अभिषेक असतो. where God touches you more speedily. आणि जिथे देव जास्त पटकन आपल्याला स्पर्श करतो, Because the office is in manifestation. कारण की कार्यालय प्रदर्शित होतं. Here, the office of a pastor, इथे पास्टरचं and to a पाळकीय, certain level of evangelist and a prophet is in operation right now. इथं आता सध्याला पाळकीय कार्यालय, सुवार्तिकाचं कार्यालय आणि काही प्रमाणात संदेष्टाचं कार्यालय प्रदर्शित आहे. And so when we minister आणि म्हणून जेव्हा आम्ही सेवा करतो from the offices, या कार्यालयातनं, there is more release, तेव्हा जास्त सुटका there येते, is more blessing, जास्त आशीर्वाद येतो, there is more anointing, जास्त अभिषेक येतो and people do get a breakthrough. आणि लोकांना नवीन सुरुवात So जरूर. are you ready, my people? तुम्ही तयार आहात का माझ्या लोकांनो? Allowing God to speak to you in your situation. आपल्या परिस्थितीत देवाला बोलायची परवानगी द्यायला तयार आहात? Amen. आमेन. Allow yourself for God to speak to you in your परवानगी situation. द्या की स्वतःच्या परिस्थितीमध्ये देवाने तुमच्याशी बोलावं. Say, I have opened my ears to you, म्हणा Lord. देवाला की माझे कान मी तुझ्याकडे उघडले I'm आहेत. waiting upon you, मी Lord. तुझ्या चरणी वाट पाहत आहे. My mind is aligned to your word, माझं Lord. मन तुझ्या शब्दांना मी जोडलेलं आहे. Speak to me, Lord. माझ्याशी बोल प्रभू. Lead me, Lord. मला चालव प्रभू. Guide me, Lord. मला मार्ग दाखव Tell प्रभू. me what is right मला and what सांग is wrong. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं I आहे. don't want to listen to what people say लोक काय म्हणतात मला ऐकायचं नाही. if they are not in line with the word. जर देवाचं वचन सांगतं त्या पद्धतीनं ते You बोलत speak, नसतील Lord. तर तू माझ्याशी बोल. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, oh, what if the devil speaks to me then? नाही काही सैतान माझ्याशी बोलला तर मग? He will not speak to you. सैतान तुमच्याशी बोलणार नाही. How will he speak to you when you're asking God? जेव्हा तुम्ही देवाला म्हणताय की देवबाप्पा माझ्याशी बोल, सैतान कसं काय तुमच्याशी Did बोले? Jesus say, येशू असं म्हटला का? if a son asks for fish, will he give him a snake? मुलांनी जर मासा मागितला तर तो बाप साप देईल? If he asks for bread, will he give a stone? मुलाने भाकर मागितली तर तो बाप धोंडा देईल? If he is not going to give you a stone, if you ask him for bread, will he allow the devil to give you stone? जगातला बाप किंवा बाप जर तुम्ही भाकर मागितल्यानंतर धोंडा देत नाही
तर तो सैतानाला तुमच्याकडे बोलायला पाठवून देईल. He will not allow you. तो परवानगी नाही देणार. He is saying, तो म्हणतो, you have asked me for bread. तू मला भाकर मागितली आहे, I will give you bread. मी तुला भाकर देईन. I will not give you a stone. मी तुला धोंडा नाही देणार. Neither will I allow the devil to give you a stone. आणि मी सैतानालाही तुला धोंडा देऊ देणार नाही. Are you understanding? कळतं का तुम्हाला? God's presence is here mightily. देवाचा सहवास या जागेत महान रीतीने Let आहे. us all get into the spirit सगळ्यांनी चला आत्म्यात उतरा and let us worship the Lord. आणि देवाची आराधना करा. चला. Come on. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. हालेलुया, हालेलुया, Glory. हालेलुया, 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 आमेन. Lord, I thank you and praise you for my people. प्रभू, माझ्या लोकांसाठी मी तुझे आभार आणि You have to धन्यवाद touch मानतो. them this morning. आज या सकाळी तू त्यांना स्पर्श केला We पाहिजे. have come here for a manifestation. आम्ही प्रदर्शनासाठी, प्रगटीकरणासाठी इथं आलोय. We have come here for a change. आम्ही बदलासाठी आलोय. We have come here for a blessing. आम्ही आशीर्वादांसाठी जमलोय. We have come here for a touch from you. तुझ्याकडनं स्पर्श मिळावा म्हणून जमलोय. We have come here for an elevation. आम्ही उन्नतीसाठी चर्च मध्ये गोळा झालोय. We have come here with a purpose, Lord. आम्ही संकल्पाने मंदिरात जमा झालोय. In meeting you, Lord. तुला भेटण्यामागे आमचा संकल्प We आहे. want to meet you tonight, this आम्हाला आज morning. सकाळी तुला We भेटायचंय. want to meet you. आम्हाला तुला भेटायचंय. We want to receive a touch from you. आम्हाला तुझ्यापासून स्पर्श हवा. We want to carry something आम्हाला strong from this काहीतरी place. तुझ्याकडून आणि तुझ्या मंदिरातनं घेऊन We जायचंय. have come here to receive something आम्ही from you. तुझ्याकडनं काहीतरी स्वीकारायला इथं आलोय. And so, Lord, we are placing our request before आणि you. म्हणून प्रभू आमची विनंती तुझ्या समोर आम्ही मांडत आहे. Each one of us, Lord. प्रत्येक जण देव You बापा, are a mighty God. तू महान देव आहे. You are a mighty God. तू महान परमेश्वर आहे. You did not leave Elijah. तू एलियाला सोडलं You नाही. provided for तू him एलियाला पुरवलं. just because he was an obedient child. कारण की तो आज्ञाधारक मुलगा होता. He waited upon you. त्यानं तुझ्या चरणी वाट पाहिली. We, your people, are waiting upon आम्ही you. तुझ्या चरणी वाट पाहत आहोत. For our needs, we are waiting upon आमच्या you. गरजांसाठी तुझ्या चरणी वाट पाहत Our आहोत. hearts are waiting upon you. आमची हृदय तुझी वाट पाहत We are आहेत. patiently waiting for आम्ही you. धीराने तुझी वाट For पाहतोय. things to happen in our lives. आमच्या जीवनामध्ये गोष्टी घडाव्यात म्हणून. Father, दे बाबा, we are not moving आम्ही हलत नाहीये. without you blessing us and talking to जोवर us. तू आम्हाला आशीर्वाद देत नाही, आमच्याशी बोलत नाही, आम्ही हलणार नाही. You talk to us. तू आमच्याशी बोल. Your command तुझी आज्ञा is the final word for us. आमच्यासाठी शेवटचा It's the शब्द. final word. शेवटचा शब्द Speak, ते Lord. म्हणतो ते मी खरी. Speak, Lord. बोल प्रभू, Speak, बोल. Lord. बोल प्रभू, Many बोल. people are waiting for you, अनेक माणसं तुझ्यावर वाट पाहत for आहेत. your word, तुझा शब्द, for your word in due season. तुझ्या शब्दासाठी योग्य ऋतूमध्ये Speक to my people. माझ्या लोकांशी बोल. Speak now. आता बोल. Speak to them when they go out. आता जेव्हा बाहेर पडतील त्यांच्याशी बोल. Even speak to them when they are in the homes. ते घरी जातील तेव्हाही त्यांच्याशी बोल. Speak to them while they read the word. ते वचन वाचताना त्यांच्याशी बोल. Speak to them while they lie down. आणि ते जेव्हा आडवे पडतात त्यांच्याशी बोल. Speak to them while they are praying. ते प्रार्थना करत असताना त्यांच्याशी बोल. They ought to know त्यांना कळायला हवं what you have planned for them. की देवाची योजना त्यांच्यासाठी काय They are आहे. waiting upon you. ते तुझ्या चरणी वाट They are बघत आहे. waiting upon you. ते तुझ्या चरणी वाट बघत आहे. Speak, Lord. दे बापा बोल. Speak, Lord. प्रभू To बोल. some, the Lord is speaking. काही लोकांशी प्रभू बोलत He आहे. is telling them, प्रभू त्यांना सांगत आहे, rise up. उठ My son, rise up. माझ्या मुला, उठ My daughter, rise up. माझ्या मुली, उठ. Haven't I spoken
spoken to you? मी तुझ्याशी बोललेलो आहे की नाही? Haven't I told मी you? तुला सांगितलंय की नाही? You have not taken the first step तू of faith. पहिलं पाऊल विश्वासाचं उचललं नाही. How can I manifest everything before मी you? कसं काय तुझ्या समोर सगळं प्रकट करणार? Yes, he's saying some like this to some people. काही लोकांशी देव असं बोलत I have आहे already spoken to की you, मी तुझ्याशी बोललेलो आहे, but you have not heeded to my पण word. तू माझं वचन ऐकत नाहीयेस. You are not heeded to my तू word. माझा शब्द पाळत नाहीयेस. How can I manifest the whole thing before मी you? कसं काय सगळी योजना तुझ्या समोर प्रकट करणार? To some others he is saying, काही इतर लोकांना देव म्हणतो, wait my child, माझ्या मुला वाट wait पहा, patiently, अगदी धीराने वाट wait पहा, patiently upon me. धीराने माझ्यावर वाट पहा. I have a plan for you. माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहे. I have zarifat for you. माझ्याकडे तुझ्यासाठी झराफत आहे. My thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाही, Your thoughts are not my आणि thoughts. तुझे विचार माझे विचार Your नाही. ways are not my तुझे ways. मार्ग माझे मार्ग नाही. I am completely different from मी your thoughts and संपूर्णपणे ways. तुझ्या विचारांपासून आणि तुझ्या मार्गांपासून वेगळा I आहे. have got something better for you. मी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलंय. Are you waiting upon me? तू माझ्या चरणी वाट पाहत आहे Then का? I will do it for you, मग says मी the Lord. तुझ्यासाठी करायला तयार आहे म्हणतो प्रभू. I will do it in due time. मी योग्य वेळेत करीन, But be obedient to me. पण माझ्या आज्ञा पालनात Be राहा, faithful to me. माझ्याशी विश्वासू राहा. Do what I tell you to मी do. तुला जे करायला सांगतो ते कर. Some of you, your time has already come. काही लोकांची वेळ आलेली आहे. Your blessing time has come. तुमच्या आशीर्वादाची वेळ आलेली Your आहे. healing time has come. तुमच्या आरोग्याची वेळ आलेली It's आहे. come. वेळ आलेली It's आहे. on the brink. आलेली आहे. You are on उंबरठ्यावर the आहे. brink of a miracle तुम्ही right now. चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. You have to receive it. तुम्ही तो स्वीकारायचा Say, आहे. I receive it म्हणा from मी you, God. स्वीकारत आहे प्रभू I तुझ्याकडनं. receive it from you, O म्हणा मी God. तुझ्याकडनं स्वीकारत आहे Now प्रभू. I receive it from आता you, मी O God. तुझ्याकडनं चमत्कार स्वीकारत In आहे Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Some of you तुमच्यातले काही had a जण, bad thought about God तुमच्यातल्या काहींनी देवाविषयी वाईट विचार केला, because your brooks dried up कारण तुमचा ओहळ वाढला and you blamed आणि God. तुम्ही देवाच्या माती सगळं खापर You फोडलं. have to repent right now. तुम्ही देवाला दोष दिला. आत्ताच्या आत्ता तुम्ही पश्चाताप करा And you say, Lord, forgive me. आणि म्हणा प्रभू मला क्षमा I कर. blamed you, Lord. मी तुला नावं ठेवली I had a hard feeling about you, आणि Lord. मी तुझ्याविषयी कडू भावना केली. Forgive me. मला क्षमा कर. Wash me by your तुझ्या blood. रक्ताने मला आंघोळ घाल. Wash me by your blood. तुझ्या रक्तानं मला धुवून Make काढ. me clean. मला स्वच्छ कर. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत I आहे. love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. You will never go wrong. तू कधी चुकीचं करणार नाही. You will never go दे wrong. बापा तू कधी चुकत नाही. You are never wrong. दे बापा तू कधी चुकत नाही. You are always right. तू कधी चुकीचा नाही. तू नेहमी योग्य आहे. Always right. तू सदैव बरोबर आहे. If something is not happening in my life, जर माझ्या जीवनात काही गोष्टी होत it नाही is not your तर problem. तो तुझा प्रॉब्लेम नाही माझा आहे. Thank you, Jesus. बदलायचं मी आहे, Thank you, तू Jesus. नाही. धन्यवाद येशू. Lord, bless them now. आता त्यांना आशीर्वाद दे. There are some people who have to be healed right now, Lord. काही लोकांना आता आरोग्य हवंय. Now they have to be healed. आता त्यांना आरोग्य Be मिळायला हवं. healed in Jesus' name. येशूच्या नावात फरेवा. Receive it now आता स्वीकारा. as a word coming from God. देवाकडनं आलेल्या शब्दाप्रमाणे स्वीकारा. As a word coming from God to Elijah. देवाकडनं एलियाला देवाकडनं शब्द आला तसा आज Same स्वीकारा. kind of word is coming to you. तसा शब्द आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरेवा. Receive the word of God. देवाचं वचन स्वीकारा. Receive the healing in देवाचा Jesus' name. शब्द आणि देवाचं आरोग्य येशूकडनं Be स्वीकारा. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Some people's mind has brought them into bondage. काही लोकांच्या मनांनी त्यांना बंधनात टाकलंय. Your mind has brought you into bondage. त्यांची मन तुमची मन तुम्हाला बंधनात नेतात. Align your mind to the word of God. तुमची मन देवाच्या शब्दाला जुळणारी करा. Have good thoughts about God. देवाचे चांगले विचार करा. Good feelings about God. चांगल्या भावना ठेवा. Good feelings about others. इतरांविषयी पण चांगलेच विचार करा. Have good thoughts about your brothers and sisters in the भावांविषयी Lord. बहिणींविषयी प्रभूमधल्या बंधुजनांविषयी चांगले विचार करा. And see what God can do for you. आणि पहा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Renew your mind. आपल्या मनाचं नवीनीकरण करा. Renew your mind. आपलं मन नवीन करा. Then you will get a breakthrough. त्याच्यानंतर जीवनाला नवीन सुरुवात मिळेल. Renewing your mind will give you a breakthrough. मन नवीन केलं तर जीवनात ताजी सुरुवात मिळेल. Corrupt minds will put you in bondage. भ्रष्ट झालेलं मन तुला बंधनात नाही. God cannot help you. देव तुला मदत करू शकत नाही. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Receive a breakthrough in your life. आणि जीवनामध्ये नवीन सुरुवात स्वीकारा. Be elevated in your life. जीवनामध्ये उन्नती ग्रहण करा. Be prosperous in your life. जीवनामध्ये समृद्ध व्हा. Receive a good job. चांगली नोकरी स्वीकारा. Receive a good promotion. चांगलं प्रमोशन Receive स्वीकारा. peace in your life. शांती जीवनात स्वीकारा. Let there be oneness and joy in the family. तुमच्या परिवारात एकी आणि आनंद स्वीकारा. Let husbands and wives flow together in नवरा one आणि spirit बायको and एका love. आत्म्याने प्रेमाने वाहू देत चालू देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I receive it for my people. माझ्या लोकांसाठी मी स्वीकारतो. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Give a big clap to Jesus. जोरात येशूसाठी काही वाजवा.